नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचा अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 12 नोव्हेंबर रोजीचा करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत. लेक्चर सुरू करण्यापूर्वी आपली कंबाईनची यशवंत बॅच सुरू आहे, ज्यामध्ये आता टेस्ट सिरीज सुद्धा सुरू झालेली आहे. एक पेपर ऑलरेडी आपला झालेला आहे. त्यानंतर बघा, एक राज्यसेवेसाठी सेपरेट टेस्ट सिरीज आहे. पहिला पेपर 7 नोव्हेंबरला झाला. आज दुसरा पेपर होणार आहे 12 नोव्हेंबरला. GS 2 चा पेपर असेल तो GS टेस्ट क्रमांक 2. त्याचबरोबर बघा, विजयश्री बॅच आपण सुरू केलेली आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी 1 मंथ रिव्हिजन बॅच असणार आहे. यामध्ये तुम्हाला ती टेस्ट सिरीज सुद्धा मिळून जाईल, मार्क बुस्टर टेस्ट सिरीज, प्लस तुम्हाला यामध्ये नोट्स सुद्धा मिळून जाईल. ही बॅच आपल्या ऍप्लिकेशनवर आहे. राज्यसेवा आणि कंबाईनच्या फाउंडेशन बॅच सुद्धा आहे. मुंबई जीके ची बॅच, मुंबई ऍक्टची बॅच, मुंबईचे नोट्स तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशनवर बघायला मिळतील. त्याचबरोबर RRB NTPC साठी तिरंगा बॅच आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या सब्जेक्ट वाईज आपल्याकडे क्लास नोट्स आहे. या सगळ्या गोष्टी एकाच ऍप्लिकेशनवर मिळतील. अभ्यास मित्र, आजच्या लेक्चरची PDF टेलिग्राम चॅनलवर आणि इंस्टाच्या पेजवर अभ्यास विषयक रील्स तुम्हाला मिळून जाईल. आज आपण मित्रांनो 12 नोव्हेंबर रोजीचं करंट अफेअर्स जे आहे ते अभ्यासणार आहोत. सुरू करूया. पहिला क्वेश्चन आहे, कोणत्या हॉकी खेळाडूने नोव्हेंबर 2024 मध्ये इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनचा सर्वोत्कृष्ट पुरुष 2024चा जो काही किताब आहे तो जिंकला आहे? तर इथं म्हणण्याचा अर्थ असा आहे की सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा जो काही पुरस्कार आहे हॉकीमध्ये, तर तो कोणाला मिळालेला आहे? इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनच्या माध्यमातून. तर इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनचा 2024 मधील सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा पुरस्कार हरमनप्रीत सिंग याला मिळालेला आहे. कोणाला मिळाला? हरमनप्रीत सिंग याला मिळाला. बघा, इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनने काय केलेलं आहे, तो ओमानची राजधानी मस्कत या ठिकाणी एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि तिथं हॉकीशी संबंधित पुरस्कार जे आहे ते प्रदान केलेला आहे. हरमनप्रीत सिंगला हा पुरस्कार तिसऱ्यांदा मिळाला. पहिल्यांदा हा पुरस्कार 2021 मध्ये त्याला मिळाला होता, नंतर 2022 मध्ये आणि आता 2024 मध्ये त्याला हा पुरस्कार मिळालेला आहे. आपण जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन बाबत सांगतो. 7 जानेवारी 1924 ला स्थापना झाली. याचं मुख्यालय आहे लॉसन, स्वित्झर्लंड. अध्यक्ष आहे तय्यब इकराम आणि CEO आहे थियरी वेईल. बघा मित्रांनो, अजून काही एक्स्ट्राचे पुरस्कार बघूया, जे इथं दिलेले आहे तेच मी तुम्हाला पुढे सांगतो आता. तर बघा, सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा पुरस्कार हरमनप्रीत सिंग, महिला खेळाडू इब्बी जॉन्सन नेदरलँडची. सर्वोत्कृष्ट गोलकीपरचा पुरस्कार PR श्रीजेश जो भारताचा आहे आणि महिला खेळाडूचा पुरस्कार इजिओ चीनची आहे. त्यानंतर रायझिंग स्टार ऑफ द इयरचा पुरस्कार सुफियान खान पाकिस्तानचा आहे पुरुष खेळाडूमध्ये आणि जो डियाज अर्जेंटिनाची महिला आहे. यानंतर दुसरा क्वेश्चन, व्हाईट हाऊसच्या पहिल्या महिला चीफ ऑफ स्टाफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर व्हाईट हाऊस मध्ये सुसी विल्स यांची नियुक्ती जी आहे ते पहिल्या महिला चीफ ऑफ स्टाफ म्हणून करण्यात आली. तर डोनाल्ड ट्रम्प निवडणूक जिंकलेली आहे आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक जिंकल्यानंतर पहिली नियुक्ती केलेली आहे आणि त्यांनी पहिली नियुक्ती ॲज अ चीफ ऑफ स्टाफ म्हणून व्हाईट हाऊसमध्ये सुसी विल्स यांची नियुक्ती केलेली आहे. तर ही गोष्ट जशीच तशी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, पुढे जाऊया मग आता आपण. बघा, तिसरा क्वेश्चन, नोव्हेंबर 2024 मध्ये भारत चीन सीमेवर ईस्टर्न स्ट्राईक नावाचा कमांड स्तरीय ट्राय सर्व्हिस थिएटर सराव कोणी आयोजित केला? तर बघा मित्रांनो, ईस्टर्न स्ट्राईक नावाचा जो युद्ध सराव आहे, ठीक आहे, तर हा युद्ध सराव चीनच्या सीमेजवळ भारतीय सैन्य दल, भारतीय हवाई दल आणि भारतीय नौदल हे सगळ्यांनी मिळून केलेलं आहे. सगळ्यांनी मिळून त्याचं आयोजन केलेलं आहे. तर बघा, इथं जर बघितलं तर हे तिन्ही सैन्य दल एकत्र आले आणि त्यांनी 10 ते 18 नोव्हेंबर म्हणजे अजून कंप्लीट नाही झालेला आहे, अजून सुरू आहे हा युद्ध सराव. तर या कालावधीमध्ये हा युद्ध सराव जो आहे तो होणार आहे. लष्कर, हवाई दल आणि नौदल या तिन्हींचा सहभाग यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. हा युद्ध सराव जो आहे तो आसाम मधील दिब्रुगड, जोरहाट, तेजपूर, ठीक आहे, तिथपासून अरुणाचल प्रदेश पर्यंतची जी काही भारत चीन सीमा आहे तिथपर्यंत हा युद्ध सराव जो आहे त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. नाव लक्षात ठेवा, ईस्टर्न स्ट्राईक. त्यानंतर आता काही महत्वाचे युद्ध सराव बघूया, जसं की युद्ध अभ्यास भारत आणि अमेरिका दरम्यान होतो, बिकानेर राजस्थान मध्ये झाला. त्यानंतर अल नजाह भारत आणि ओमान मध्ये होतो, तो सलालाह ओमान मध्ये झाला. मैत्री युद्ध सराव भारत आणि थायलंड मध्ये होतो, तो ताक प्रांत थायलंड मध्ये झाला. डस्ट लीग नावाचा युद्ध सराव भारत आणि उझबेकिस्तान मध्ये होतो, तो तेम्ब्रेज जिल्हा उझबेकिस्तान मध्ये झाला. एक्स टायगर ट्रायम्फ भारत आणि अमेरिकेमध्ये होतो, तर भारताच्या पूर्व समुद्र किनाऱ्यावर आयोजित करण्यात आला. धर्म संरक्षक किंवा धर्मा गार्डियन नावाचे युद्ध सराव भारत आणि जपानमध्ये होतो, यावर्षी राजस्थान मध्ये झाला. मित्रशक्ती भारत आणि श्रीलंका मध्ये होती, यावर्षी श्रीलंका मध्ये आयोजित करण्यात आला.
मलबार युद्ध सराव विशाखापट्टणम मध्ये झालेला आहे, ज्यामध्ये क्वाडचे 4 मेंबर भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेने सहभाग घेतलेला आहे. त्यानंतर भारत आणि सिंगापूर दरम्यान सिम्बेक्सचा 31वा युद्ध सराव जो येतो त्याचं आयोजन करण्यात आलं होतं. ठीक आहे. त्याचबरोबर काझ हिंद भारत आणि काझाकिस्तान मध्ये हा युद्ध सराव जो आहे तो होतो आणि त्याचं आयोजन ओली उत्तराखंड मध्ये करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर आपण महत्वाचे युद्ध सराव बघितले. यानंतर चौथा क्वेश्चन, नोव्हेंबर 2024 मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इंडियन रोड काँग्रेसच्या 83व्या अधिवेशनाचं उद्घाटन कोठे केलं? तर बघा मित्रांनो, जे काही नितीन गडकरी आहे यांनी जे काही इंडियन रोड काँग्रेसच्या 83व्या अधिवेशनाचं उद्घाटन जे आहे ते पुणे महाराष्ट्र या ठिकाणी केलेलं आहे. सॉरी, पुणे महाराष्ट्र नाही, रायपूर छत्तीसगड या ठिकाणी केलेलं आहे. कुठे केलं? तर रायपूर छत्तीसगड या ठिकाणी नितीन गडकरी यांनी इंडियन रोड काँग्रेसचं ते 83व्या अधिवेशनाचं उद्घाटन केलं. तर बघा मित्रांनो, इथं इंडियन रोड काँग्रेस नेमकं काय आहे? तर रस्त्याविषयी ज्या काही पायाभूत सुविधा वगैरे आहे तर त्या संबंधी नियम वगैरे तयार करणे. ठीक आहे. तर यासाठी इंडियन रोड काँग्रेसचं अधिवेशन जे आहे ते भरवलं जातं आणि आता यावर्षी 83वा अधिवेशन छत्तीसगडमधील रायपूर या ठिकाणी भरवण्यात आलं होतं. फर्स्ट टाइम ही इंडियन रोड काँग्रेस जयकर समितीच्या शिफारशीनुसार 1934 मध्ये सुरू करण्यात आली होती. ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा, इंडियन रोड काँग्रेसचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. पाचवा क्वेश्चन आहे, वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी इंडिकेटर रिपोर्ट 2024 नुसार 2023 मध्ये ग्लोबल पेटंट फायलिंगच्या बाबतीत भारत कोणत्या स्थानावर असेल? तर ग्लोबल पेटंट फायलिंग काय आहे नेमकं? ठीक आहे. ग्लोबल पेटंट फायलिंग म्हणजे नेमकं काय? तर पेटंट काय असतं? तर सिंपल, आपण जर एखादा शोध लावला तर तो स्वतःच्या नावावर करून घेणं याला पेटंट म्हटलं जातं. मग आता ग्लोबल जागतिकरित्या आपण काय केलं, एखादा शोध लावला तर तो आपल्या नावावर त्याची नोंद करून घेणं म्हणजे याला पेटंट फाईल करणं सिंपल म्हटलं जातं. मग कोणता देश किती पेटंट फाईल करतो त्या बाबतीत भारत कितव्या स्थानावर आहे? तर भारत मित्रांनो 6व्या स्थानावर आहे पेटंट फायलिंगच्या बाबतीत. सगळ्यात जास्त पेटंट चीनमध्ये फाईल केले जातात, नंतर युनायटेड स्टेट्स, नंतर जपान, नंतर दक्षिण कोरिया, नंतर जर्मनी आणि नंतर भारत. यानंतर पुढे जाऊया. सामाजिक दृष्ट्या उपेक्षित कारागिरांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी नोव्हेंबर 2024 मध्ये कोणता ब्रँड लॉन्च करण्यात आला? तर बघा मित्रांनो, सामाजिक दृष्ट्या ज्या कारागिरांवर जास्त लक्ष दिलं जात नाही तर त्यांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी एक ट्युलिप नावाचा ब्रँड जो आहे तो अलीकडे लॉन्च करण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर ट्युलिप ब्रँड जो आहे, तर जो समजून घ्या जे कारागीर जे ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होतात किंवा ते समजून घ्या की त्यांना व्यवस्थितरित्या इन्कम होत नाहीये, तर अशा कारागिरांसाठी ट्युलिप नावाचा ब्रँड जो आहे तो लॉन्च करण्यात आलेला आहे. अशा कारागिरांचं सामान जे आहे ते ट्युलिप ब्रँडच्या अंतर्गत विकलं जाणार आहे. यानंतर नोव्हेंबर 2024 मध्ये तिसरा भारत ऑस्ट्रेलियाचा संयुक्त लष्करी सराव ऑस्ट्रा हिंद कुठे सुरू झाला? तर ऑस्ट्रा हिंद हा जो युद्ध सराव आहे बघा मित्रांनो, अत्यंत महत्वाचा युद्ध सराव आहे आणि भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये होतो 2021 मध्ये पहिल्यांदा, 2023 मध्ये दुसऱ्यांदा आणि आता 2024 मध्ये तिसऱ्यांदा आयोजन याचं झालेलं आहे. आणि अत्यंत महत्वाचं यासाठी कारण पुण्यामध्ये या युद्ध सरावाचं आयोजन झालेलं आहे ऑस्ट्रा हिंदचं. ठीक आहे. तर ऑस्ट्रा हिंद जो आहे बघा 2023 मध्ये दुसरी आवृत्ती जी ती आयोजित करण्यात आली होती, ऑस्ट्रेलियामध्ये आयोजन झालं होतं आणि आता 2024 मध्ये जे आयोजन झालेलं आहे ते आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे कारण पुण्यामध्ये तिचं आयोजन झालेलं आहे ऑस्ट्रा हिंदचं. ठीक आहे. तर पुणे महाराष्ट्र हे याचं उत्तर असणार आहे. आता बघा महाराष्ट्राविषयी काही महत्त्वाचं चालू घडामोडी बघूया. जसं की पीएम मोदी यांनी बंजारा हेरिटेज म्युझियमचं उद्घाटन कुठे केलं? महाराष्ट्र. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कोणी सुरू केली? महाराष्ट्र. लाडका भाऊ लाडकी बहीण योजना महाराष्ट्राची. कृषी आणि ग्रामीण समृद्धीसाठी नवीन धोरणं आणि विकासात्मक उपक्रम स्वीकारल्याबद्दल 2024चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार कोणाला मिळाला? महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सैनिक. त्यानंतर गेटवे टू द सी हिस्टॉरिक पोर्ट्स अँड डॉक्स ऑफ मुंबई रिजन हे पुस्तकाचं प्रकाशन कोणी केलं? श्री रमेश बैस, जे महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आहे. त्यानंतर 56वी राष्ट्रीय खो खो स्पर्धा 2023-24 कोणी जिंकली? तर महाराष्ट्राच्या पुरुषाच्या आणि महिलांच्या गटाने किंवा टीमने. पी.व्ही. सिंधू यांनी नोव्हेंबर 2024 मध्ये पी.व्ही. सिंधू सेंटर फॉर बॅडमिंटन अँड स्पोर्ट्स एक्सलन्सची पायाभरणी कुठे केली? तर बघा पी.व्ही. सिंधू यांनी बॅडमिंटनची एक अकॅडमी जी आहे ती विशाखापट्टणमच्या जवळ ओपन केलेली आहे.
तर विशाखापट्टणमच्या जवळ चिन्नागादिली या छोट्याशा गावामध्ये PV सिंधू यांनी आपली बॅडमिंटनची अकॅडमी ओपन केलेली आहे. त्याचा उद्देश हा आहे की भारतीय बॅडमिंटनला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणे. तर 3 एकरमध्ये ही अकॅडमी असणार आहे. कोणत्या देशाने नोव्हेंबर 2024 मध्ये 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याची घोषणा केली? तर खूप चांगला निर्णय घेतलेला बघा. 16 वर्षाखालील जी काही मुलं आहे, तर आजकाल जन्म झाल्या मुलांचं सोशल मीडियावर अकाउंट ओपन केलं जातं. हे चुकीचं आहे, कारण लहानपणीपासून त्याला अशा एक रिअल जगामध्ये न जगवता व्हर्च्युअल दुनियेत जगवलं जातं. आता त्यावर एक निर्णय घेतलेला ऑस्ट्रेलियाच्या सरकारने. ऑस्ट्रेलियन सरकारने हा निर्णय घेतला की मुलगा जोपर्यंत 16 वर्षाचा होत नाही तोपर्यंत त्याचं सोशल मीडियावर अकाउंट ओपन केलं जाणार नाही. ठीक आहे. तर असा निर्णय ऑस्ट्रेलियाने घेतला. मग इंस्टाग्राम, फेसबुक यावर त्याचं अकाउंट ओपन केलं जाऊ शकणार नाही. ठीक आहे, महत्वाचा मुद्दा आहे. ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा, चलन आहे ऑस्ट्रेलियन डॉलर. त्यानंतर ऑस्ट्रेलियातील एकमेव बेट असलेलं राज्य कोणतं आहे? तर तस्मानिया. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या कोणत्या किनाऱ्यावर डार्लिंग श्रेणी आहे? डार्लिंग पर्वतरांगे, तर ती आहे दक्षिण पश्चिम किनारपट्टीवर. त्यानंतर ऑस्ट्रेलियातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणतं आहे? तर कॉशियस्को. ठीक आहे, तर याचा प्रॉपर उच्चार मला जमला नाही, माझा चुकला असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कॉशियस पर्वत बहुतेक तो, पण चुकत असेल तर मला सांगा. ऑस्ट्रेलियामध्ये गवताळ प्रदेश आहे, त्याला काय म्हटलं तर डाऊन्स म्हटलं जातं. ऑस्ट्रेलियाच्या पश्चिमेला आणि आफ्रिकेच्या पूर्वेला कोणता महासागर आहे? हिंदी महासागर आहे. ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेकडील पठाराला डॅडॅश नावाने ओळखलं जातं, तर ग्रेट डिवायडिंग रेंज. त्यानंतर ग्रेट व्हिक्टोरिया वाळवंट कुठे आहे? तर ऑस्ट्रेलियामध्ये आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीत हा जगातील 6व्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा देश ऑस्ट्रेलिया आहे. 10वा क्वेश्चन, शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन 2024 कधी साजरा केला जातो? तर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन मित्रांनो 10 नोव्हेंबर रोजी सेलिब्रेट केला जातो. शांतता आणि विकासासाठीचा जागतिक दिन. मग याची थीम काय होती या वर्षीची? युथ ॲट द फोरफ्रंट. ठीक आहे, ही याची थीम होती. तर वर्ल्ड सायन्स अँड पीस डे. तर शांतता नाही आहे, विज्ञान असेल. ठीक आहे, विज्ञान आणि विकासासाठी. ठीक आहे, शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन आहे ते. शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन. वर्ल्ड सायन्स डे फॉर पीस अँड डेव्हलपमेंट, असा याचा इंग्रजीमधले ट्रान्सलेशन. ठीक आहे, तर बरोबर होतं. तर याची थीम होती यावेळी युथ ॲट द फोरफ्रंट. यानंतर पुढे जाऊया. नोव्हेंबर 2024 मध्ये बेंगळुरूचे पहिले डिजिटल लोकसंख्या घड्याळ कुठे उघडले जाईल? तर बेंगलोरमध्ये बघा, पहिलं डिजिटल लोकसंख्या घड्याळ जे आहे ते तयार करण्यात येते. म्हणजे लोकांची संख्या तिथं अपडेट राहील की भारताची लोकसंख्या एवढी आहे, मग एवढी आता प्रत्येक सेकंदाला वाढती, मग त्यानुसार ते मध्ये वाढ होत जाणार. प्रत्येक राज्याची लोकसंख्या एवढी आहे, इतके महिला आहे, इतके पुरुष आहे, इतकं लिंग गुणोत्तर आहे. तर हे जे डिजिटल घड्याळ आहे ते इन्स्टिट्यूट फॉर सोशल अँड इकॉनॉमिक चेंज यामध्ये ओपन केलं जाणार आहे. तर लक्षात ठेवा, ISCE मध्ये हे घड्याळ जे आहे ते बसवलं जाणार आहे. यामध्ये लोकसंख्या विषयक सर्व माहिती असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर गल्फ होस्ट 2024 हा जगातील सर्वात मोठा खाद्य आणि पेय उद्योग कार्यक्रम कोणत्या शहरात सुरू झाला? तर गल्फवरून आपल्याला काय लक्षात आलं पाहिजे की हे जे काही गल्फ जे आहे ते अरब कंट्रीमध्ये येतं. तर दुबई मध्ये हा जो काही आपण म्हणूया गल्फ होस्ट नावाचा जगातील सर्वात मोठा खाद्य आणि पेय उद्योग कार्यक्रम जो आहे तर तो सुरू झालेला आहे. बघा मित्रांनो, या कार्यक्रमामध्ये काय केलं जातं तर अन्न आणि पेय यांशी संबंधित उपकरणे आणि तंत्रज्ञान जे आहे त्याचं प्रदर्शन तिथं आपल्या समोर केलं जातं. ठीक आहे. बघा मित्रांनो, आज आपण आता 13 नोव्हेंबर रोजीच्या चालू घडामोडीचा अभ्यास करूया. ठीक आहे, सुरुवात करूया लेक्चर. आणि या लेक्चरच्या शेवटी 2 टेस्ट क्वेश्चन देणार आहे मी, तर ते सगळ्यांनी त्याची उत्तर द्यायची आहे. ठीक आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवत चला, बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवत चला. सुरुवात करूया आता नॉनस्टॉप 12 क्वेश्चन. बघा, पहिला क्वेश्चन आहे नोव्हेंबर 2024 मध्ये फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, ज्याला आपण शॉर्टकट मध्ये FICCI म्हणून ओळखतो, तर या FICCI चे नवीन अध्यक्ष कोण बनले आहे? तर ते बनले हर्षवर्धन अग्रवाल. तर FICCI चे नवीन अध्यक्ष हर्षवर्धन अग्रवाल हे बनले आहे. हे कोणाची जागा घेणार आहे? तर ते अनिल शहा यांची जागा घेणार आहे. यांचा कार्यकाळ कधीपासून सुरू होणार आहे? ते 21 नोव्हेंबर पासून यांचा कार्यकाळ सुरू होणार आहे. तर परत सांगतो एकदा, हर्षवर्धन अग्रवाल FICCI चे नवीन अध्यक्ष बनले आहे. FICCI ची स्थापना 1927 मध्ये करण्यात आली होती.
हिचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे आणि भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ असे याचं मराठीमध्ये नाव आहे. आणि त्याचबरोबर भारतातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी व्यापार विषयक संघटना आहे. यानंतर आता रिसेंटली काही व्यक्तींची नियुक्ती काही महत्त्वाच्या ठिकाणी करण्यात आलेली, तर ते सगळं आपण महत्त्वाच्या नियुक्त्या बघूया. जसे की टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष बनले नोएल टाटा, इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सचे नवीन अध्यक्ष बनले अभ्युदय जिंदाल, इस्रोचे अध्यक्ष आहे एस सोमनाथ, त्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशनचे अध्यक्ष राकेश रंजन, आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहे मोहसिन नकवी, त्यानंतर आयसीसीचे पुढील अध्यक्ष बनणारे जय शाह, 16 वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पंगारिया, त्यानंतर भारतीय आयुर्विमा महामंडळाचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती, नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष कलिकेश नारायण सिंहदेव, यूपीएससीचे नवीन अध्यक्ष बनलेले प्रीती सुदान. दुसरा क्वेश्चन तुमच्या समोर आहे, मोस्ट इम्पॉर्टंट. नोव्हेंबर 2024 मध्ये भारताचे 51वे सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली? तर नोव्हेंबर 2024 मध्ये भारताचे 51वे सरन्यायाधीश म्हणून बघा मित्रांनो, न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी शपथ घेतली आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड जे होते मित्रांनो, ते 50वे सरन्यायाधीश होते आणि ते 10 नोव्हेंबर रोजी त्यांचा कार्यकाळ संपला आणि ते निवृत्त झाले. मग त्यांची जागा जी आहे ती न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संजीव खन्ना यांना शपथ सुद्धा दिलेली आहे. ठीक आहे, तर या काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. यानंतर सर्वोच्च न्यायालयाविषयी जाणून घेऊया. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 26 जानेवारी 1950 रोजी करण्यात आली. मुख्यालय आहे नवी दिल्ली. सर्वोच्च न्यायालयाविषयी एक भाग आहे 5, कलम आहे 124 ते 147. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचं रिट जारी करण्याचं जे काही कलम आहे तर ते आहे कलम 32, ज्यामुळे आपण आपले मूलभूत हक्क परत मिळवू शकतो. त्यानंतर सीजीआय म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणा किंवा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणा, दोघांनाही शपथ राष्ट्रपती देतात. सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश होते एच.जे. कानिया. ठीक आहे, आणि मोहम्मद हिदायतुल्ला असे व्यक्ती आहे की ज्यांनी उपराष्ट्रपती, राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे. तर ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन लक्षात असू द्या. त्यानंतर जागतिक लसीकरण दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक लसीकरण दिन 10 नोव्हेंबर रोजी सेलिब्रेट केला जातो. तर बघा मित्रांनो, 10 नोव्हेंबरला जागतिक लसीकरण दिन सेलिब्रेट केला जातो. पहिल्यांदा तो 2012 मध्ये सेलिब्रेट करण्यात आला आणि या वर्षीची थीम होती वॅकन्सी फॉर ऑल, वॅक्सिन फॉर ऑल. ठीक आहे, वॅकन्सी नाही, वॅक्सिन फॉर ऑल. यानंतर पुढे जाऊया. चौथा क्वेश्चन, कोणत्या देशाच्या सरकारने नोव्हेंबर 2024 मध्ये फास्ट ट्रॅक स्टडी व्हिसा कार्यक्रम समाप्त करण्याचा निर्णय घेतला? तर बघा मित्रांनो, कॅनडामध्ये जे भारतीय विद्यार्थी शिकायला जायचे तर त्यांच्यासाठी फास्ट ट्रॅक स्टडी व्हिसा मिळायचा. म्हणजे लवकरात लवकर काय मिळायचा, शिक्षणविषयक व्हिसा जो आहे तो फास्ट एकदम मिळायचा. नॉर्मल व्हिसा मिळायला 3 महिने लागत असेल तर हा व्हिसा मिळायला फक्त 10 ते 15 दिवस लागायचे. मग आपण जर बघितलं तर जो फास्ट ट्रॅक स्टडी व्हिसा आहे तर तो जो काही उपक्रम होता तो समाप्त कोणी केलेला आहे? तर कॅनडा सरकारने केलेला आहे. बघा, कॅनडामध्ये आपले 4 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी शिकत आहे आणि कॅनडा आणि भारताचं सध्या थोडंसं तापलेलं आहे. ठीक आहे, वातावरण जे आहे ते थोडं तापलेलं आहे. आपण जर बघितलं दोन्ही देशाचे भांडण सुरू आहे, दोन्ही देशाकडून एकमेकावर टीका जी आहे ते सुरू आहे. ठीक आहे, तर या अशी परिस्थिती असताना आपण जर बघितलं तर कॅनडाने हा निर्णय घेतलेला आहे. 4,27,000 भारतीय विद्यार्थी कॅनडामध्ये शिक्षण घेत आहे. कॅनडाचं म्हणणं असं आहे की जे काही भारत राजदूत पाठवतो ते राजदूत नसून ते एजंट्स असतात रॉचे, आणि ते काय करतात, कॅनडामध्ये काही लोकांना मारतात. आणि आपलं कसं आहे, हे आपलं म्हणणं आहे की तुम्ही प्रूफ द्या, जर आमच्या राजदूतांनी असं काही केलं असेल तर त्याचे प्रूफ द्या. पण कॅनडा प्रूफ न देताच हे सगळीकडे बोलत आहे आणि असे निर्णय घेत आहे. यानंतर पुढे जाऊया. 5वा क्वेश्चन, कोणत्या देशाच्या पर्यटन विभागाने अभिनेता सोनू सूद ची पर्यटनासाठी ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती केली आहे? तर बघा मित्रांनो, सोनू सूद तुम्हाला सगळ्यांना माहित असेल कोविडमध्ये चांगलं काम केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय ओळख मिळालेली आहे. आणि त्यामुळं थायलंडच्या सरकारने काय केलेलं आहे तर सोनू सूद यांची पर्यटनाचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती केली आहे. ठीक आहे, तर पर्यटनाचे ब्रँड अँबॅसिडर कोण बनलेले? सोनू सूद. महत्वाचा क्वेश्चन आहे, लक्षात ठेवायचा आहे. थायलंड विषयी जाणून घेऊया. बघा, आशिया खंडात देश येतो, राजधानी बँकॉक, थाई बात चलन आहे. पेंटोगर्टान शिनवात्रा हे तिथले काय आहे तर राष्ट्रपती आहेत. त्याचबरोबर जर बघितलं तर पूर्वी सियान नावाने थायलंड जो आहे तो ओळखला जात होता. ठीक आहे, आता थायलंड विषयी काही महत्वाच्या करंट अफेअर जे आहे ते आपण बघून घेऊया. काही महत्वाचे पॉइंट्स बघूया. थायलंड सरकारने अलीकडे राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून कोणाचा स्वीकार केला?
तर सियामी फायटिंग फिशचा स्वीकार केला. भारत ते थायलंड महामार्ग कोणत्या देशातून जातो? तर म्यानमार मधून. थायलंड आणि लाओस मधील सीमा कोणत्या नदीने तयार केली? मेकॉंग. त्याचबरोबर बघा आपला एक ग्रुप आहे, त्या ग्रुपचं नाव आहे मेकॉंग गंगा सहकार्य. तर मेकॉंग गंगा सहकार्य या ग्रुपमध्ये भारत आणि एशियनचे 5 सदस्य आहेत. म्हणजे एकूण 6 देश MCG चे सदस्य आहे, MGC चे सदस्य आहे मेकॉंग गंगा सहकार्याचे. तर आता मेकॉंग गंगा सहकार्य हा जो काही ग्रुप आहे, ठीक आहे, तर त्यामध्ये 6 सदस्य कसे लक्षात ठेवायचे? तर त्याची एक ट्रिक सांगतो. लिम्का टीव्ही, ठीक आहे, लिम्का टीव्ही. L म्हणजे लाओस, I म्हणजे इंडिया, M म्हणजे म्यानमार, का म्हणजे कंबोडिया, T म्हणजे थायलंड आणि V म्हणजे व्हिएतनाम. यानंतर पुढे जाऊया. पांढऱ्या हत्तींचा देश कशाला ओळखला जातं? तर थायलंडला. ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं तर तैवान आणि नेपाळ नंतर थायलंडने समलैंगिक विवाहाला परवानगी दिलेली आहे आणि आशिया खंडातील जो तिसरा देश ठरलेला आहे असं करणारा. थायलंडचे सर्वात तरुण पंतप्रधान पेंटोगटान शिनवात्रा. ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं तर भारत आणि थायलंडमध्ये कोणता युद्ध सराव होतो? मैत्री. यानंतर पुढे जाऊया. बघा पर्यटनाला चालना देण्यासाठी थायलंडने काय केलेले? तर भारतीय नागरिकांना व्हिसा मुक्त प्रवेश देण्याचा निर्णय घेतलेला आहे. 6वा क्वेश्चन तुमच्या समोर. कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हो भाषेचा संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याची मागणी केली? तर हो भाषेचा समावेश आसामचे जे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा, तर ते म्हणाले की हो भाषेचा आपल्या संविधानामधील जे काही 22 भाषा आहेत तर त्यामध्ये समावेश करा आणि एकूण भाषांची संख्या 23 करा. तर आपण जर बघितलं तर हो भाषा जी ती आसाममध्ये, झारखंडमध्ये, ओडिशामध्ये, पश्चिम बंगालच्या काही भागांमध्ये बोलली जाते. ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया. राष्ट्रीय शिक्षण दिन, शिक्षण बरं का, शिक्षक नाही, तर राष्ट्रीय शिक्षण दिन 2024 कधी साजरा केला जातो? तर राष्ट्रीय शिक्षण दिन जो आहे 2024 तो कधी साजरा करण्यात आला? तर 11 नोव्हेंबरला तो सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. बघा मित्रांनो, भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते मौलाना अबुल कलाम आझाद. यांच्या स्मरणार्थ हा दिवस सेलिब्रेट केला जातो. 2008 पासून आपण याचं सेलिब्रेशन जे आहे ते सुरू केलेलं आहे आणि या वर्षीची थीम आहे लर्निंग फॉर लास्टिंग पीस. यानंतर पुढे जाऊया. 8वा क्वेश्चन. बिहारमधील कोणत्या शहरात 11 नोव्हेंबर 2024 रोजी महिला आशियाई हॉकी चॅम्पियनशिप ट्रॉफी 2024चं आयोजन करण्यात आलं? तर राजगीरमध्ये याचं आयोजन करण्यात आलं. काही मुलांना प्रश्न पडेल औरंगाबाद कुठून आलं? तर बिहारमध्ये औरंगाबाद नावाचा एक जिल्हा आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. बघा राजगीर या ठिकाणी महिला आशियाई हॉकी चॅम्पियनशिप ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलं. याचं उद्घाटन नितीश कुमार यांनी केलेलं आहे. ही जी काही आशियाई हॉकी चॅम्पियनशिप जी महिलांची ती 11 ते 20 नोव्हेंबर मध्ये होणार आहे, ज्यामध्ये चीन, जपान, मलेशिया, कोरिया, थायलंड यांच्या संघांनी सहभाग जो आहे, या देशाच्या संघांनी सहभाग नोंदवलेला आहे. त्याचबरोबर भारतीय संघाचं नेतृत्व सलीमा टेटे करणार आहे आणि उपकर्णधार नवनीत कौर असणार आहे. त्यानंतर जगातील सर्वात उंच एंड्युरो माउंटन बाइकिंग रेस मॉड्युरो 4.0 कोठे सुरू झाली? तर बघा मित्रांनो, मॉन्ड्युरो 4.0 नावाची रेस जी आहे तर ती आपल्या देशामध्ये अरुणाचल प्रदेश मधील तवांग या ठिकाणी आयोजित केली जाते. जवळपास ही रेस आपण जर बघितलं 10,000 फूट उंचीवर सुरू होते आणि समाप्त होते 8,000 फूट उंचीवर. म्हणजे जगातील सर्वात उंचीवर असणारी काय आहे तर बाईक रेसिंग असणार आहे. तिथे जरी समजून घ्या बाईकिंग शब्द यूज झाला असेल तरी पण यामध्ये मोस्टली सायकलचाच वापर केला जातो रेसिंगसाठी. तर बघा पर्वतामध्ये सायकल रेस असते, ठीक आहे, तिचं नाव आहे मॉन्ड्युरो 4.0 आणि तिचं आयोजन करण्यात आलं तवांग, अरुणाचल प्रदेश या ठिकाणी. ठीक आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जगातील सगळ्यात उंचीवरील ही शर्यत आहे. यानंतर जागतिक गुणवत्ता सप्ताह 2024 कधी साजरा केला गेला? तर बघा सध्या सेलिब्रेट करणं सुरू आहे. जागतिक गुणवत्ता सप्ताह 11 ते 15 नोव्हेंबर मध्ये सेलिब्रेट केला जाणार आहे. याची थीम काय होती मित्रांनो? तर क्वालिटी फॉर कंप्लेन्स टू परफॉर्मन्स, तर अशी याची थीम होती. आणि हा कोणामार्फत सेलिब्रेट केला जातो? चार्टर्ड क्वालिटी इन्स्टिट्यूट मार्फत हा सेलिब्रेट केला जातो. 11वा क्वेश्चन आहे, झेंग कियानवेनचा पराभव करून त्याची पहिली विली जिन किंग ट्रॉफी 2024 कोणी जिंकली? तर बघा मित्रांनो, विली जिन किंग ट्रॉफी जी आहे 2024 ची ती कोणी जिंकली असा प्रश्न आहे. ती जिंकलेली आहे टेनिसपटू कोको गॉफने. तर कोको गॉफने चायनाची खेळाडू, महिला खेळाडू झेन कियानवेनचा पराभव केलेला आहे.
बघा मित्रांनो, WTA वर्ल्ड टेनिस असोसिएशनची एक स्पर्धा आहे टेनिसची, ठीक आहे. तिचं फायनल रियाद सौदी अरेबियामध्ये खेळवलं जातं आणि ही स्पर्धा जो व्यक्ती जिंकतो तर त्याला म्हटलं जातं की याने विली जीन किंग ट्रॉफी जिंकली. तर ही जी ट्रॉफी आहे ती कोको गॉफने जिंकली. मारिया शारापोव्हा हिच्यानंतर सगळ्यात तरुण खेळाडू ठरलेले आहे ही ट्रॉफी जिंकणारी. मारिया शारापोव्हा हिने 17व्या वर्षी ही ट्रॉफी जिंकली होती, तर कोको गॉफने 20व्या वर्षी ही ट्रॉफी जिंकलेली आहे. 12वा क्वेश्चन, 8वा आंतरराष्ट्रीय प्राचीन कला महोत्सव 2024 कुठे आयोजित केला आहे? तर बघा मित्रांनो, 8वा आंतरराष्ट्रीय प्राचीन कला महोत्सव जो आहे त्याचं आयोजन नवी दिल्ली या ठिकाणी केलं जात आहे. ठीक आहे, तर 8वा आंतरराष्ट्रीय प्राचीन कला महोत्सवाचं आयोजन नवी दिल्ली या ठिकाणी केले जात आहे. एवढं तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं आहे. आज आपण 14 नोव्हेंबर रोजीच्या चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत, ज्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनचे नवीन अध्यक्ष बनलेले तय्यब इकराम. मित्रांनो, तय्यब इकराम यांची पुनर्नियुक्ती करण्यात आलेली. पुनर्नियुक्ती जी आहे ती तय्यब इकराम यांची करण्यात आलेली आहे. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन जे 7 जानेवारी 1924 ला स्थापना झाली होती, त्यामुळं यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा याच्या अध्यक्षावर प्रश्न येऊ शकतो, कारण 100 वर्ष जे आहे ते कंप्लीट झालेले आहे. ठीक आहे, तर अत्यंत महत्वाचा हा पॉइंट आहे. 100 वर्ष, 50 वर्ष, 150 वर्ष, 200 वर्ष जर एखाद्या संस्थेला, एखाद्या आयोगाला, एखाद्या परिषदेला पूर्ण होत असेल तर त्यावर प्रश्न विचारला जातो. त्यानंतर आपण जर बघितलं तर लॉसेने स्वित्झर्लंड या ठिकाणी आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचं मुख्यालय आहे आणि आता अध्यक्ष आहे तय्यब इकराम. यांची पुनर्नियुक्ती सलग दुसऱ्यांदा निवड जी आहे अध्यक्षपदी झालेली आहे. आता अलीकडे नियुक्त झालेले काही महत्वाचे अध्यक्ष बघूया, जसं की सशस्त्र सीमा बलचे नवीन अध्यक्ष बनलेले अमृत मोहन प्रसाद. त्यानंतर नवीन वित्त सचिव बनलेले तुहिन कांत पांडे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे नवीन CMD बनलेले DK सुनील. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे प्रमुख बनलेले आलोक रंजन. नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष बनलेले कलिकेश नारायण सिंह देव. भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख बनलेले अमरप्रीत सिंग. नॅशनल ॲल्युमिनियम कंपनीचे नवीन CMD बनलेले ब्रिजेश प्रताप सिंग. नॅस्कॉमचे नवीन अध्यक्ष बनलेले सिंधू गंगाधरन. लोकलेखा समितीचे नवीन अध्यक्ष बनलेले KC वेणुगोपाल. दुसरा क्वेश्चन आणि आजच्या लेक्चरचा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन बघा मित्रांनो, संयुक्त राष्ट्राची 29वी वार्षिक हवामान बदल परिषद, ज्याला शॉर्टकटमध्ये COP29 म्हटलं जातं, तर ती कुठे सुरू झाली आहे? तर बघा मित्रांनो, COP29 जी आहे ती अझरबैजानची राजधानी बाकू या ठिकाणी सुरू झालेली आहे. ठीक आहे, तर पर्यावरणाविषयीची जगातील सगळ्यात महत्वाची परिषद आहे COP29. यानंतर पुढे जाऊया. बघा, 200 पेक्षा जास्त देश जे ते यामध्ये सहभाग घेत आहे. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. अझरबैजानची राजधानी बाकू या ठिकाणी ही सुरू झालेली आहे. अझरबैजानचं चलन आहे अझरबैजानी मनाट. ठीक आहे, आपण जर बघितलं अझरबैजान जो देश आहे तर तो कॅस्पियन जो समुद्र आहे तर त्याच्या आजूबाजूला आपल्याला अझरबैजान देश बघायला मिळतो, ज्याच्या उत्तरेला काय आहे रशिया आहे, शेजारी अर्मेनिया आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे, अध्यक्ष आहे इल्हाम अलियेव. यानंतर तिसरा क्वेश्चन तुमच्या समोर आहे, उत्तर प्रदेशातील कोणत्या शहरामध्ये पहिली डबल डेकर इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे? तर उत्तर प्रदेशामध्ये बघा, लखनौ शहरामध्ये पहिली डबल डेकर इलेक्ट्रिक बस सेवा जी आहे ती सुरू झालेली आहे, ज्यामध्ये महिलांसाठी 50% डिस्काउंट असणार आहे. महाराष्ट्रामध्ये जसं 50% सवलत आहे महिलांना, तशीच उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा आता सुरू करण्यात आलेली आहे. योगी आदित्यनाथ यांनी असा निर्णय घेतलेला आहे. त्यानंतर जागतिक निमोनिया दिन 2024 कधी साजरा केला गेला? तर जागतिक निमोनिया दिन 12 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात आला. कधी? तर 12 नोव्हेंबर. मग निमोनियाचा जास्त धोका जो आहे तो मित्रांनो लहान मुलं जे आहे 5 वर्षापेक्षा कमी एजचे आणि वृद्ध लोक जे म्हातारे लोक जे 60 वर्षापेक्षा जास्त वयाचे, तर त्यांना निमोनियाचा धोका जो आहे तो जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळतो. मग आता निमोनिया दिन 12 नोव्हेंबरला सेलिब्रेट करण्यात आला. त्याची थीम काय होती? तर एव्हरी ब्रीथ काउंट्स, स्टॉप निमोनिया इन इट्स ट्रॅक. ठीक आहे, तर प्रत्येक जो काही आपण म्हणूया श्वास जो आहे तो मोजला जातो आणि निमोनियाला काय करायचंय आपल्याला त्याच्या मार्गामध्ये थांबवायचंय, अशी
या वर्षीची निमोनिया दिवसाची थीम होती. निमोनिया दिन 12 नोव्हेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. पाचवा क्वेश्चन आहे, शिगेरू इशिबा नोव्हेंबर 2024 मध्ये कोणत्या देशाचे 103वे पंतप्रधान बनले आहे? तर शिगेरू इशिबा मित्रांनो जपानचे नवीन पंतप्रधान बनलेले आहे. तर नाव लक्षात ठेवा, शिगेरू इशिबा. पुढे जाऊया 6वा क्वेश्चन, कोणत्या देशाने नोव्हेंबर 2024 मध्ये पहिला अंतराळ संरक्षण सराव ज्याचं नाव आहे अंतरिक्ष अभ्यास 2024 सुरू केला आहे? तर बघा मित्रांनो, भारताने आपला पहिला अंतरिक्ष अभ्यास 2024 सुरू केलेला आहे. भविष्यातील युद्ध फक्त जमिनीवर, पाण्यात किंवा हवेत लढली जाणार नाही, तर भविष्यातील युद्ध अंतराळामध्ये सुद्धा लढली जाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, एखाद्या देशाने समजून घ्या आपले पूर्ण सॅटेलाइट डॅमेज केले, तर आपल्याला काय समजणार आहे की कोण कोणत्या साईडने अटॅक करते. त्यामुळे आपल्याला अंतराळ विषयक युद्ध सराव जो आहे तो करणं गरजेचं आहे. यापूर्वी अमेरिका झालं, रशिया झालं, चायना झालं यांनी सुरू केलेला आहे आणि आता आपण त्यांच्या पाठोपाठ अंतराळ युद्ध सराव जो आहे तो सुरू केलेला आहे. आणि पहिला युद्ध सराव जो आहे तो भारताने नोव्हेंबर 2024 मध्ये केलेला आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं मित्रांनो. अत्यंत महत्त्वाचा असा हा युद्ध सराव आहे, हे तुम्हाला संरक्षण सराव आहे, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. यानंतर पुढे जाऊया, सार्वजनिक सेवा प्रसारण दिन जो आहे 2024 तो कधी साजरा केला गेला? तर सार्वजनिक सेवा प्रसारण दिन म्हणजे काय, तर रेडिओवरून जे काही प्रसारण केलं जातं, जी काही आपल्याला माहिती दिली जाते त्याविषयीचा जो दिवस आहे त्याला सार्वजनिक सेवा प्रसारण दिन म्हटलं जातं. मित्रांनो 1947 मध्ये महात्मा गांधीजींनी आपण जर बघितलं तर 12 नोव्हेंबर या रोजी काय केलं होतं, तर बरेचसे ज्यांना घरदार नव्हतं पाकिस्तानमधून भारतामध्ये आले होते त्यांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था आपण हरियाणामध्ये कुरुक्षेत्रचं मैदान आहे त्या मैदानावर केली होती. आणि मग त्यांना संबोधून महात्मा गांधीजींनी रेडिओवरून काय केलं होतं, आपलं भाषण केलं होतं. ठीक आहे, तर त्यांच्या स्मरणार्थ जो काही 12 नोव्हेंबर दिवस जो आहे त्याला सार्वजनिक सेवा प्रसारण दिन म्हणून ओळखलं जातं. तर हा दिवस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, यानंतर 8वा क्वेश्चन, 25वी साऊथ एशियन टेलिकम्युनिकेशन रेग्युलेटरी काउन्सिल परिषद 2024 कुठे आयोजित करण्यात आली? तर बघा, जी काही आपण याला मराठीत कसं म्हणू शकतो की दक्षिण आशियाई दूरसंचार निगम परिषद जी आहे तर ती कुठे सुरू झाली, कुठे नाही, तर हे आपल्याला बघायचंय. तर मित्रांनो ती सुरू झालेली आहे नवी दिल्ली या ठिकाणी. तर दक्षिण आशिया मध्ये कोणकोणते देश येतात? भारत येतो, नेपाळ येतो, पाकिस्तान येतो, त्याचबरोबर जर आपण बघितलं तर श्रीलंका येतो. तर या देशांची ही जी परिषद आहे तर कोणती, दक्षिण आशियाई दूरसंचार निगम परिषद, जिचा उद्देश दूरसंचार सेवा, इंटरनेट सेवा, उपग्रह सेवा, ठीक आहे, तर या सेवा ग्राहकांना उपलब्ध करून देणं हा याचा मुख्य उद्देश आहे. आणि त्यामध्ये कशी इम्प्रूव्हमेंट आणता येईल तर हे या परिषदेमध्ये चर्चा केली जाते यावर. तर ही 25वी परिषद जी आहे ती अलीकडे नवी दिल्ली या ठिकाणी झालेली आहे. हिचं आयोजन जे ते एशिया पॅसिफिक टेलिकम्युनिकेशन ही संस्था आणि भारतीय दूरसंचार निगम प्राधिकरण ट्राय या दोघांनी मिळून या परिषदेचं आयोजन भारतामध्ये केलेलं आहे. 9वा क्वेश्चन आहे, नोव्हेंबर 2024 मध्ये कोणत्या देशातील मानवाधिकार आयोगाच्या सर्व सदस्यांनी राजीनामा दिला? तर बघा मित्रांनो, जेव्हापासून शेख हसीना या बांगलादेशमधून निघून गेलेला आहे तर बांगलादेशमध्ये सध्या वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे. बांगलादेश थोडक्यात पाकिस्तानच्या पावलावर पाऊल टाकून चालण्याचा प्रयत्न करतोय. तिथे हिंसाचाराच्या घटना, बलात्काराच्या घटना, जमाव करून एकत्र येऊन हिंसाचार करण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेल्या आहे. आणि मग तिथं मानवी हक्कांचं मोठ्या प्रमाणावर उल्लंघन होतंय. आणि ते कधीपर्यंत मानवाधिकार आयोग किंवा मानवी हक्क आयोग बघणार, तर त्यांनी वैतागून शेवटी सगळ्या सदस्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. तर बांगलादेशमधील मानवाधिकार आयोगाच्या सगळ्या सदस्यांनी हे सगळ्या गंभीर गोष्टी बघता आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर बांगलादेशची राजधानी ढाका, चलन आहे टाका आणि अध्यक्ष आहे मोहम्मद शहाबुद्दीन. यानंतर पुढे जाऊया, 10वा क्वेश्चन आहे मित्रांनो, कोणत्या देशाने झिमसॅट-2 नावाचा उपग्रह जो आहे तर तो प्रक्षेपित केलेला आहे? तर झिमसॅट-2 नावाचा उपग्रह जो आहे तर तो झिम्बाब्वेने प्रक्षेपित केलेला आहे. यासाठी त्यांनी कोणाची मदत घेतलेली आहे? तर यासाठी त्यांनी रशियाची मदत घेतलेली आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. ठीक आहे, जर झिमसॅट-2 जो आहे मित्रांनो तर तो रशियाच्या होस्टोचिन कॉस्मोड्रोम या ठिकाणाहून त्यांनी झिमसॅट-2 नावाचा आपला जो उपग्रह आहे तो प्रक्षेपित केलेला आहे.
या उपग्रहाचं त्यांना कृषी क्षेत्रामध्ये कृषी संसाधनामध्ये, पर्यावरणामध्ये आणि आपत्ती व्यवस्थापनामध्ये हा उपग्रह त्यांना मदत करणार आहे झिम्बाब्वेला. आता विज्ञान तंत्रज्ञानाशी संबंधित काही चालू घडामोडी बघूया. जसं की जगातील पहिलं 6G उपकरण कोणत्या देशात लॉन्च करण्यात आलं? जपानमध्ये. भारताच्या कोणत्या सूर्य मोहिमेने हॅलो ऑर्बिटची पहिली फेरी केली? आदित्य L1. पृथ्वीच्या तापमानावर लक्ष ठेवण्यासाठी भारताने कोणता देश तृष्णा उपग्रह प्रक्षेपित करेल? तर फ्रान्स. शांततापूर्ण चंद्र अन्वेषणासाठी नासाच्या आर्टेमिस करारावर स्वाक्षरी करणारा 41 व 42 देश कोणता बनलेला आहे? तर पहिले लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं की नासाने जो आर्टेमिस नावाचा करार केलेला आहे तर त्यावर स्वाक्षरी करणारा 41 देश पेरू आणि 42 देश स्लोवाकिया बनला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 130 कोटी रुपये खर्च करून 3 परमरुद्र सुपर कम्प्युटर लॉन्च केले. ते कुठे तैनात केले जातील, म्हणजे ते कुठे स्थापन केले जातील? तर पुणे, दिल्ली, कोलकाता. त्यानंतर जर बघितलं टेक महिंद्राने AI आणि क्वांटम संशोधनासाठी न्यूझीलंडच्या कोणत्या विद्यापीठाशी सहकार्य केलेले आहे? तर ऑकलंड विद्यापीठ. त्यानंतर केंद्र सरकार चंद्रयान 4 कधी लॉन्च करेल? 2028. आणि राष्ट्रीय अंतराळ संस्था कासा कोणत्या देशाची आहे? दक्षिण कोरियाची. 11वा क्वेश्चन आहे मित्रांनो, कोणत्या कंपनीला सलग 5व्या वर्षी जगातील सर्वात टिकाऊ ॲल्युमिनियम कंपनीचा दर्जा जो आहे तर तो देण्यात आलेला आहे? तर जगातील सगळ्यात टिकाऊ ॲल्युमिनियम निर्माण करणारी ही कंपनी आहे आणि ही कंपनी आहे मित्रांनो हिंडल्को. ठीक आहे, तर हिंडल्को कंपनीला जगातील सगळ्यात बेस्ट ॲल्युमिनियम निर्माण करणारी कंपनीचा दर्जा जो आहे तर तो सलग 5व्या वर्षी मिळालेला आहे. बघा मित्रांनो, हिंडल्को जी आहे तर ती आदित्य बिर्ला समूहाची एक कंपनी आहे जी ॲल्युमिनियमची निर्मिती करते. बघा, एक रँकिंग जाहीर करण्यात आलेली आहे. S&P ग्लोबल कॉर्पोरेट सस्टेनेबल असेसमेंट रँकिंग या नावाने ही रँकिंग जी आहे ती लोकांसमोर ठेवण्यात आली आणि यानुसार हिंडल्को जी आहे तर ती जर बघितलं सगळ्यात बेस्ट स्टील निर्माण करणारी कंपनी आहे, जिची स्थापना 1958 मध्ये करण्यात आली होती. हिचं मुख्यालय मुंबई येथे आहे. 12वा क्वेश्चन आहे नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्ट. ठीक आहे, नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्टसाठी कोणत्या कंपनीने 550 कोटी रुपये खर्चून अक्षय ऊर्जा क्षेत्रामध्ये गुंतवले आहे? तर बघा, नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्टला जी काही वीज मिळते तर ती अक्षय ऊर्जेच्या माध्यमातून मिळावी, म्हणजे जसं की सोलार पॅनल, पवनचक्क्या यांच्या माध्यमातून वीज मिळावी. यासाठी कोणत्या कंपनीने इथं 550 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला? तर ती कंपनी आहे मित्रांनो टाटा पॉवर. ठीक आहे, ती कंपनी कोणती आहे? तर टाटा पॉवर. आता बघा मित्रांनो, इथं जर बघितलं तर या उपक्रमामुळे 13 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प आणि 10.8 मेगावॅट पवन ऊर्जा प्रकल्प जे आहे ते विकसित केले जाणार आहे. आणि इथं आपण जर बघितलं तर नोएडाच्या विमानतळाला आपण म्हणूया की अक्षय ऊर्जा जी आहे तर ती मिळणार आहे. आपण जर बघितलं तर टाटा पॉवरची स्थापना 1911 मध्ये करण्यात आली. दोराबजी टाटा यांच्या माध्यमातून. मुंबईमध्ये मुख्यालय आहे आणि टाटा समूहाची ही एक कंपनी आहे. तर आज आपण 15 नोव्हेंबर रोजीचं करंट अफेअर जे आहे तर ते अभ्यासणार आहोत. सुरुवात करूया पहिल्या क्वेश्चन पासून. तर बघा मित्रांनो, नोव्हेंबर 2024 मध्ये ऑर्बिटल या कादंबरीसाठीचा 2024चा बुकर पुरस्कार कोणाला मिळाला? तर बघा मित्रांनो, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा, कारण बुकर पुरस्कारावर क्वेश्चन विचारला जातो, कोणत्या ना कोणत्या एक्झाम मध्ये क्वेश्चन येणार. बघा मित्रांनो, ऑर्बिटल नावाची जी कादंबरी आहे तर ती आहे समंथा हार्वे यांची. तर समंथा हार्वे या मूळच्या UKच्या आहे आणि त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. बघा, त्यांनी ऑर्बिटल नावाची कादंबरी लिहिली. ही खूपच कमी पेजेसची कादंबरी. या कादंबरीचे फक्त 139 पेजेस आहे मित्रांनो. आणि ही जी कादंबरी आहे तर या कोविड मध्ये काय करत होत्या तर सहज पृथ्वीचे ज्या काही कक्षा आहे, ऑर्बिट जे आहे तर त्याचे व्हिडिओ वगैरे फुटेज जे आहे ते बघत होत्या आणि त्यावरून त्यांना सुचलं की आपण पृथ्वीच्या कक्षेशी संबंधित लेखन करू शकतो आणि त्यांनी ते लेखन केलं. आणि समंथा हार्वे यांना काय मिळालेलं आहे तर आता ऑर्बिटल या कादंबरीसाठी बुकर पुरस्कार मिळालेला आहे. 2019 पासून बुकर पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरलेल्या आहे. म्हणजे यापूर्वीही महिलांना पुरस्कार मिळालेला आहे, पण 2019 नंतर पुरुषांना जास्त पुरस्कार मिळत होते. आता परत महिलांचं नाव या यादीमध्ये आलेलं आहे. ठीक आहे, तर दुसरी सर्वात लहान कादंबरी आहे जिला हा पुरस्कार मिळालेला आहे. फक्त 139 सांगितलं मी, पण टोटल पानांची संख्या 139 पेक्षा पण कमी 136 आहे. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया दुसरा क्वेश्चन. नोव्हेंबर 2024 मध्ये कोणत्या अभिनेत्याला
मध्य प्रदेश टुरिझमचा नवीन ब्रँड अँबॅसेडर बनवण्यात आला आहे. तर बघा मित्रांनो, अलीकडे काही मूवी रिलीज झाली, तुम्ही बघितले असेल, जसं की स्त्री नावाचा मूवी बघितला असेल, ठीक आहे. त्याचबरोबर ओ माय गॉड नावाचा चित्रपट 2 जो आहे तो बघितला असेल. तर या चित्रपटांचे जे काही शूटिंग आहे ते मोस्टली मध्य प्रदेशमध्ये करण्यात आलेले आहे मित्रांनो. कुठे करण्यात आलं? MP मध्ये, मध्य प्रदेशमध्ये. आणि या चित्रपटामध्ये एक मेन व्यक्ती आहे पंकज त्रिपाठी, ठीक आहे, पंकज त्रिपाठी. तर यांचा एक मेन रोल आहे. तर मग यांची चित्रपटातील भूमिका बघता आणि चित्रपटामध्ये दाखवलेले जे काही बॅकग्राऊंड सीन आणि त्या सगळ्या ज्या गोष्टी आहे ते बघता मध्य प्रदेश सरकारने निर्णय घेतलेला आहे की आपल्याला टुरिझमचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून पंकज त्रिपाठी यांचीच निवड करायची आहे. आणि आता पंकज त्रिपाठी मध्य प्रदेश टुरिझमचे ब्रँड अँबॅसेडर बनले आहे, ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया. नोव्हेंबर 2024 मध्ये मॉरिशसचे नवीन पंतप्रधान कोण बनले? तर बघा मित्रांनो, नोव्हेंबर 2024 मध्ये मॉरिशसचे नवीन पंतप्रधान बनलेले आहे. नवीन शब्दावरूनच नाव आहे बघा, नावच नवीन आहे. तर नवीन रामगुलाम हे जे आहे ते मॉरिशसचे नवीन पंतप्रधान बनलेले आहे. तर नवीन रामगुलाम यांनी कोणाची जागा घेतलेली आहे? तर प्रविंद जगन्नाथ यांची त्यांनी जागा घेतलेली आहे, ठीक आहे. ते यापूर्वी सुद्धा मॉरिशसचे पंतप्रधान म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. मॉरिशसची राजधानी पोर्ट लुईस चलन आहे मॉरिशसचा रुपया. चौथा क्वेश्चन, नोव्हेंबर 2024 मध्ये ब्रँड फायनान्स नावाची एक कंपनी आहे, तिच्या मार्फत ग्लोबल सिटी इंडेक्स जो आहे तो दिला गेलेला आहे. आणि त्या ग्लोबल सिटी इंडेक्स मध्ये जगातील टॉप 100 सिटी ब्रँड्सच्या यादीत कोणाला पहिले स्थान मिळालेलं आहे? तर बघा मित्रांनो, ग्लोबल सिटी इंडेक्स नावाचा एक इंडेक्स जाहीर झाला, ज्यामध्ये जगातील 100 टॉपचे शहर जे आहे ते आपल्याला तिथं नमूद करण्यात आलेले आहे. आणि ते जे शहर आहे त्या शहरामध्ये पहिले स्थान कोणाला मिळालं? मग आता हे जे शहर आहे यामध्ये पहिलं, दुसरं, तिसरं स्थानाची निवड कशी करण्यात आली? तर सिंपल आहे. इथं काय करण्यात आलं मित्रांनो, 20 देशातील 15,000 लोकांना विचारण्यात आलं की बाबा तुम्हाला राहण्यासाठी चांगलं शहर कोणतं आहे, स्वस्त कोणतं आहे, शिक्षण कुठं चांगलं आहे, त्यानंतर जॉब कुठं चांगला आहे, मग जॉब आहे तर घरून वर्क फ्रॉम होम तुम्हाला दिलं जातं का? तर या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. आणि मग त्यावरून या 15,000 लोकांनी दिलेले ज्या मतं आहे त्यावरून इथं निष्कर्ष काढला गेला की लंडन जे आहे ते जगण्यासाठी सगळ्यात बेस्ट शहर आहे किंवा ग्लोबल सिटी इंडेक्स मध्ये ते टॉपचं शहर आहे. लंडन नंतर आपण जर बघितलं न्यूयॉर्क दुसऱ्या क्रमांकावर आहे, पॅरिस तिसऱ्या क्रमांकावर आहे. आणि ते आपल्याकडे आले सुद्धा नाही की विचारायला की बाबा आपल्या लोकांना जर विचारलं असतं मग आपल्या लोकांनी सांगितलं असतं की मुंबई आहे, दिल्ली आहे. पण त्यांनी विचारलं कोणाला? तर फक्त 15,000 व्यक्तींना. यानंतर पुढे जाऊया. 5वा क्वेश्चन, 55व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया मध्ये सत्यजित रे जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित केलं जाणार आहे? तर बघा मित्रांनो, जो काही इफ्फी नावाने पुरस्कार होतो, इफ्फी ज्याला आपण इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया या नावाने देखील ओळखतो, मग यामध्ये एक पुरस्कार दिला जातो चित्रपट क्षेत्रामध्ये जर चांगलं काम केलं असेल तर त्याला सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार दिला जातो. आणि तो यावेळी मिळणार आहे फिलिप नॉयस यांना. मित्रांनो, फिलिप नॉयस जे आहे तर ते ऑस्ट्रेलियन प्रोड्युसर आहे, ठीक आहे. ऑस्ट्रेलियन प्रोड्युसर म्हणजे जे चित्रपटाची निर्मिती करतात, चित्रपट निर्माते आहे. आणि त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे चित्रपट क्षेत्रामध्ये त्यांनी जे काही आपलं काम केलेलं आहे त्याबाबत, ठीक आहे. तर बघा मित्रांनो, इफ्फी जो आहे तो गोव्यामध्ये 20 ते 28 नोव्हेंबर मध्ये होणार आहे किंवा 20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीमध्ये त्याचं आयोजन केलं जाणार आहे. आणि यावेळी आपण फोकस कंट्री म्हणून ऑस्ट्रेलियाची निवड केलेली आहे. यानंतर बघा, इफ्फी जो आहे 20 ते 28 नोव्हेंबर मध्ये गोव्यामध्ये होणार, याचं आयोजन माहिती आणि प्रसारण मंत्रालय जे आहे ते करणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि त्याचबरोबर एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा या तिघांमार्फत याचं आयोजन होणार आहे. आणि यावर्षी इफ्फीची थीम आहे मित्रांनो, यंग फिल्म मेकर्स द फ्युचर इज नाव. यानंतर पुढे जाऊया. 6वा क्वेश्चन, नोव्हेंबर 2024 मध्ये कोणता देश G20 शिखर परिषद आयोजित करेल? तर अगेन एक मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा, G20चं आयोजन कोणता देश करणार आहे? तर बघा मित्रांनो, G20चं आयोजन जो आहे तो ब्राझील देश करणार आहे. कोणता देश करणार आहे? ब्राझील देश करणार आहे. तर बघा, G20चं आयोजन जे आहे ते आपण जर बघितलं 2023 मध्ये कोणी केलं होतं? तर भारताने केलं होतं. 2024 मध्ये कोण करणार मित्रांनो? तर 2024 मध्ये ब्राझील G20चं आयोजन करणार आहे. आणि 2025 मध्ये कोण करणार मित्रांनो? दक्षिण आफ्रिका G20चं आयोजन करणार आहे, ठीक आहे.
याला काय म्हटलं जातं, याला ट्रायो म्हटलं जातं. ठीक आहे, याला काय म्हटलं जातं, एकत्रितरित्या ट्रायो म्हटलं जातं. जे 3 देश म्हणजे एक देश सध्या आयोजन करतो, एक पुढे आयोजन करणार असतो आणि एक मागचा आयोजक असतो, 3 देशांना काय म्हटलं जातं, ट्रायो म्हटलं जातं. आणि G20 मध्ये ट्रायोला जास्त महत्व असतं. ठीक आहे, तर बघा आपल्याकडं 2023 मध्ये झाली, 2024 मध्ये ब्राझील मधील रिओ दी जानेरो या ठिकाणी G20चं आयोजन होणार आहे. ठीक आहे, तर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ब्राझीलचे पंतप्रधान किंवा तिथले राष्ट्रपती कोण आहे, तर लुला द सिल्वा हे तिथले अध्यक्ष आहे. आपण जर बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 ते 21 नोव्हेंबर दरम्यान ब्राझील, त्याचबरोबर नायजेरिया, त्याचबरोबर गयाना या 3 देशांना आपली भेट देणार आहे. ठीक आहे, तर ट्रोईक, त्याला ट्रायो किंवा ट्रोईक म्हटलं जातं, जे 3 देश असतात. ठीक आहे, ते ट्रोईक मध्ये भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश होतो. यानंतर 7वा क्वेश्चन, नोव्हेंबर 2024 मध्ये IBSF म्हणजे वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिप मध्ये 28वे जागतिक विजेतेपद कोणी जिंकलं. तर बघा मित्रांनो, बिलियर्ड्स हा जो काही खेळ आहे, तर यामध्ये किंवा स्नूकर आपण त्याला म्हणतो, तर यामध्ये भारताचा एक टॉपचा खेळाडू आहे, त्याला कुणालाच आपण ऐकत नाही किती दिवसापासून. तर बिलियर्ड्स चॅम्पियनशिप मध्ये 28वे जागतिक विजेतेपद पंकज आडवाणीने जिंकलेलं आहे. ठीक आहे, तर पंकज आडवाणी खूप फेमस नाव आहे, तुम्ही देखील ऐकलं असेल यापूर्वी बऱ्याच वेळी. पंकज आडवाणीने रॉबर्ट हॉल जो इंग्लंडचा खेळाडू आहे त्याचा 4-2 असा पराभव जो आहे तो केलेला आहे आणि 28वे जागतिक विजेतेपद जे आहे तर ते जिंकलेलं आहे. 8वा क्वेश्चन, नोव्हेंबर 2024 मध्ये अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर अमेरिकेचे नवीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बनलेले माईक वॉल्ट्स. ठीक आहे, असं आपण म्हणू शकतो, माईक वॉल्ट्स. आपण जर बघितलं तर माईक वॉल्ट्स हे लक्षात ठेवा, कारण जे सुरक्षा सल्लागार आहे तर त्यांचे भेटीगाठी जे आहेत आपल्या देशासोबत होत असतात. त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, जसं आपल्या देशामध्ये अजित डोवाल, ठीक आहे, तसं तिथं माईक वॉल्ट्स असणार आहे. म्हणजे दोघांच्या मीटिंग होतील आणि ते पुढे करंट अफेअर्स मध्ये कंटिन्यू चर्चेमध्ये राहतील. 9वा क्वेश्चन आहे, नोव्हेंबर 2024 मध्ये भारताने आकाश शस्त्र प्रणालीची पहिली तुकडी कोणत्या देशाला पाठवलेली आहे. तर बघा मित्रांनो, आकाश जे काही शस्त्र प्रणाली आहे ती आपण आर्मेनियाला दिलेली आहे. आर्मेनियाला आपण आकाश आपलं जे काही क्षेपणास्त्र आहे तर ते दिलं आहे. आपण जर बघितलं तर आर्मेनियाला आपण 15 आकाश क्षेपणास्त्र प्रणाली जी आहे तर ते देणार आहोत. आपण जर बघितलं तर यापूर्वी आपण ब्रह्मोस जे मिसाईल आहे ते फिलिपिन्सला विकलं आणि त्यानंतर ही भारताच्या संरक्षण क्षेत्रातील दुसरी मोठी निर्यात म्हणता येईल. भारताकडून सगळ्यात जास्त भारत कोणाला सगळ्यात जास्त शस्त्रास्त्र निर्यात करतो, तर US हा पहिल्या क्रमांकावर आहे. ठीक आहे, सर्वात मोठा खरेदीदार तो भारताचा, आणि फ्रान्स जो आहे तर तो भारताचा दुसऱ्या क्रमांकावर सगळ्यात मोठा खरेदीदार आहे. आणि त्यानंतर आता आपण तेजस सुद्धा विकण्याचा प्रयत्न करतोय, त्याचबरोबर वेगवेगळे जे काही संरक्षण साहित्य ते विकण्याचे आपण प्रयत्न इथं करत आहोत. ठीक आहे, आर्मेनियाबद्दल जाणून घेऊया. आर्मेनियाची राजधानी येरेवान, त्यानंतर चलन आहे आर्मेनियन ड्राम आणि पंतप्रधान आहे निकोल पशिश्न्यान. त्याचबरोबर आर्मेनिया आशिया खंडातीलच एक देश आहे. 10वा क्वेश्चन आहे, केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी प्रसिद्ध केलेल्या मा मदर या पुस्तकाचा लेखक कोण आहे. तर मा मदर हे जे पुस्तक आहे मित्रांनो ते डॉक्टर देवेंद्र कुमार धोडावत यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. देवेंद्र कुमार धोडावत जे आहे तर ते केरळच्या राज्यपालांच्या अतिरिक्त सचिव आहे. या पुस्तकाचं जेव्हा अनावरण करण्यात आलं, ठीक आहे, राम मेघवाल यांनी जेव्हा अनावरण केलं त्यावेळी केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल CV आनंद बोस हे दोघेही उपस्थित होते. 11वा क्वेश्चन आहे, इंडियन गेम डेव्हलपर कॉन्फरन्स ची 16वी आवृत्ती नोव्हेंबर 2024 मध्ये कुठे सुरू होत आहे. तर बघा मित्रांनो, जी व्हिडिओ गेमिंग आहे ती अलीकडे खूपच वेगाने वाढत चाललेली आहे आणि या व्हिडिओ गेमिंग मध्ये भारताचाही वाटा असला पाहिजे, म्हणजे खेळण्यामध्ये नाही तर व्हिडिओ गेम बनवण्यामध्ये. तर त्यासाठी एक आपण परिषद जी आहे ती दरवर्षी आयोजित करतो, तर इंडियन गेम डेव्हलपर कॉन्फरन्स तिला म्हटलं जातं. ठीक आहे, तर याचं आयोजन 2024 मध्ये कुठं होणार आहे, तर हैदराबाद या ठिकाणी याचं आयोजन जे आहे ते होणार आहे. यानंतर पुढे जाऊया. 12वा क्वेश्चन, ॲलेक्स डिडियर फिल्स आईम हे कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान बनले. तर हे हैती या देशाचे नवीन पंतप्रधान बनलेले आहे. ठीक आहे, तर ते गॅरी कोनेल यांची जागा ते घेणार आहे. हैती जर बघितलं ते कॅरिबियन देश आहे,
पोर्ट ऑफ प्रिन्स ही त्याची राजधानी आहे आणि मुद्रा म्हणजे चलन आहे गोल्ड आहे. 16 नोव्हेंबर रोजीचा करंट अफेअर्स जे आहे ते आपण अभ्यासूया. बघा मित्रांनो, पहिला क्वेश्चन आपल्या समोर काय आहे, तर नोव्हेंबर 2024 मध्ये इंडियन ऑइलचे नवीन अध्यक्ष कोण झाले आहे. तर इंडियन ऑइल भारतातील सगळ्यात मोठी ऑइल कंपनी आहे, तिचे अध्यक्ष बनलेले मित्रांनो अरविंद सिंग सहानी. कोण बनलेले? अरविंद सिंग सहानी. तर अरविंद सिंग सहानी हे भारतातील सर्वात मोठ्या तेल कंपनीचे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे. यानंतर ते सध्या काय काम करत होते, तर ते IOCच्या पेट्रोकेमिकल्स विभागामध्ये व्यवसाय विकासाचे कार्यकारी संचालक होते. म्हणजे IOC इंडियन ऑइल कॉर्पोरेशन मध्येच कामाला होते हे, आणि आता हे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे नवीन अध्यक्ष बनले आहे. मित्रांनो, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनची स्थापना 30 जून 1959 मध्ये झालेली आहे आणि याचं मुख्यालय आहे नवी दिल्लीला. यानंतर आता रिसेंटली जे काही महत्त्वाच्या गव्हर्नमेंट कंपन्या आहे, गव्हर्नमेंटच्या ज्या काही संस्था आहे, तर त्याचे कोण अध्यक्ष बनले ते आता आपण बघूया. जसं की केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष बनलेले रवी अग्रवाल, भारतीय इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड BEL चे अध्यक्ष बनलेले मनोज जैन, टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष बनले नोएल टाटा, इंडिया यामा मोटर्सचे अध्यक्ष बनले इटारू ओहतानी, इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सचे नवीन अध्यक्ष बनले अभ्युदय जिंदल, इस्रोचे अध्यक्ष आहे S सोमनाथ. त्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशन कर्मचारी निवड आयोगाचे अध्यक्ष S गोपालकृष्णन, UPSCचे नवीन अध्यक्ष आहे प्रीती सुदान, आशियाई क्रिकेट परिषदेचे पुढील अध्यक्ष बनणार आहे मोहसिन नकवी, आणि ICC इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचे पुढील अध्यक्ष बनणार आहे जय शहा. 16 वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पंगारिया, भारतीय आयुर्विमा महामंडळाचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती. यानंतर एशियन असोसिएशन ऑफ सुप्रीम ऑडिट इन्शुरन्सचे अध्यक्ष गिरीशचंद्र मुर्मू, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि CEO आहे सतीश कुमार, स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी, युरोपियन संसदेचे अध्यक्ष रॉबर्टा मेटाझोला. त्यानंतर न्यूज ब्रॉडकास्टर अँड डिजिटल असोसिएशनचे अध्यक्ष रजत शर्मा. तर रिसेंटली जे काही महत्त्वाच्या नियुक्ती झालेल्या आहे ते सगळ्या आपण बघितल्या. बघा मित्रांनो, आपण जर इथे बघितला तर दुसरा क्वेश्चन आहे 14 नोव्हेंबर हा बालदिन कोणाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं साजरा केला जातो. तर बालदिन जो आहे तो जवाहरलाल नेहरू यांच्या आपण म्हणूया की वाढदिवसाच्या निमित्तानं जो काही बालदिन आहे त्याचं सेलिब्रेशन केलं जातं. 14 नोव्हेंबरला अजून एक दिवस जो आहे तो सेलिब्रेट केला जातो, तो म्हणजे मधुमेह दिवस. मधुमेह दिवस, ठीक आहे, जागतिक मधुमेह दिवस किंवा वर्ल्ड डायबिटीज डे जो आहे तर तो 14 नोव्हेंबरला सेलिब्रेट केला जातो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर 14 नोव्हेंबरला बालदिन प्लस जागतिक मधुमेह दिवस हे 2 दिवस जे आहे ते सेलिब्रेट केले जातात. बघा मित्रांनो, जे काही बालदिन आहे त्याविषयी जाणून घेऊया आणि मधुमेह दिवसाबद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. तर बघा, भारतात दरवर्षी 14 नोव्हेंबर हा बालदिन म्हणून सेलिब्रेट केला जातो. या दिवशी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जन्म झाला होता. बघा मित्रांनो, या दिवसाचा मुख्य उद्देश आहे की बालकांच्या समस्या समजून घेणं आणि त्या सॉल्व्ह करणं. या वर्षीची थीम आहे फॉर एव्हरी चाइल्ड एव्हरी राईट. तर ही या वर्षीची थीम होती. आता बघा, मधुमेह दिवस जो आहे मित्रांनो तर त्याबाबत सुद्धा सांगतो. मधुमेह दिवस जो आहे तो जागतिक मधुमेह दिवस 14 नोव्हेंबरला सेलिब्रेट करण्यात येतो. या वर्षीची थीम काय होती, तर ब्रेकिंग बॅरियर्स. ठीक आहे, ब्रेकिंग बॅरियर्स आणि ब्रिजिंग गॅप या वर्षीची थीम होती. ब्रेकिंग बॅरियर्स, ब्रिजिंग गॅप ही या वर्षीची थीम होती. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. यानंतर पुढे जाऊया. बघा मित्रांनो, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी स्टॅटिक जीके कव्हर करून घेऊ. त्यांचा जन्म इलाहाबाद, अलाहाबाद, प्रयागराज ठीक आहे या ठिकाणी झालेला आहे. त्यानंतर जवाहरलाल नेहरू यांना महात्मा गांधीजी कोणत्या वर्षी भेटले, तर 1916 मध्ये भेटलेले आहे. त्यानंतर लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करणारे पहिले पंतप्रधान किंवा पहिले व्यक्ती कोण होते, तर पंडित जवाहरलाल नेहरू. त्यानंतर जवाहरलाल नेहरू यांना देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न कधी मिळाला, 1955 मध्ये. जवाहरलाल नेहरू कोणत्या वर्षी काँग्रेसचे अध्यक्ष झाले, तर 1936 मध्ये. त्यानंतर जवाहरलाल नेहरूंनी असहकार चळवळीत सक्रिय सहभाग 1920 मध्ये घेतला होता. त्यानंतर भारताचा शोध किंवा डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक कुणाचं आहे, तर जवाहरलाल नेहरू यांचं आहे. आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर जवाहरलाल नेहरू यांना. त्याचबरोबर त्यांनी भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून कोणत्या दिवशी शपथ घेतली होती, तर जे काही अंतरिम सरकार होतं त्यामध्ये जवाहरलाल नेहरू यांनी 15 ऑगस्ट 1947 ला भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. त्यांचा राजकीय पक्ष कोणता होता, तर काँग्रेस. हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहित आहे. यानंतर तिसरा क्वेश्चन बघा मित्रांनो, आधुनिक गुलामगिरीचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने काय केलेलं आहे, तर पहिलं अँटी स्लेव्हरी कमिशनर
म्हणून एका व्यक्तीची नियुक्ती केलेली आहे. तर आधुनिक गुलामगिरी नेमकं काय आहे? तर बघा मित्रांनो, मानव तस्करी केली जाते, मानवांचा व्यापार केला जातो, मानवाला सक्तीनं काम करायला लावलं जातं की बाबा तू जर इथं जॉब करतोय तर तुला 100% 12 तास काम करावंच लागेल जर तुला या कंपनीत राहायचंय, किंवा तुला ओव्हर टाइम करावं लागेल, 14 तास काम करावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर फसव्या भरती केल्या जातात की तुम्ही आमच्याकडे काम करा, मग 6 महिने काम करा, त्यानंतर आम्ही तुम्हाला काय करू, पगार देऊ. पण पहिले 6 महिने पगार नाही मिळणार, पण 6 महिने समजून घ्या संपल्यानंतरही पगार मिळतो नाही मिळत. तर अशा फसव्या भरती होतात. मागे एक व्यक्ती IPS बनला होता 2 लाख रुपये देऊन, तुम्ही युट्यूबवर शॉर्ट्स बघितला असेल. तर अशा ज्या काही गोष्टी होत्या त्यांना कुठेतरी आळा घालण्यासाठी अँटी स्लेव्हरी कमिशनर म्हणून मित्रांनो क्रिस इव्हान्स यांची नियुक्ती ऑस्ट्रेलियाच्या सरकारने केलेली आहे. ठीक आहे. तर त्यांची नियुक्ती डिसेंबर 2024 पासून पुढच्या 5 वर्षासाठी असणार आहे. ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा, चलन आहे ऑस्ट्रेलियन डॉलर, इथं पंतप्रधान आहे अँथनी अल्बानसी. त्यानंतर कोणते राज्य समर्पित सेमीकंडक्टर धोरण डेडिकेटेड सेमीकंडक्टर पॉलिसी लागू करणारं भारतातील पहिलं राज्य बनलं आहे? तर बघा मित्रांनो, भारतामध्ये सगळ्यात पहिले सेमीकंडक्टर धोरण जे आहे ते गुजरातनी जाहीर केलं होतं. जाहीर करणारं राज्य कोणतं? गुजरात. आणि आता त्याची अंमलबजावणी करणारं राज्य कोणतं, लागू करणारं राज्य कोणतं, तर ते सुद्धा गुजरात बनलेलं आहे. तर बघा मित्रांनो, गुजरात जे आहे ते आपलं उत्तर येणार आहे. गुजरात जे आहे तर ते सेमीकंडक्टर पॉलिसी लागू करणारं भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे. त्यांनी आपली सेमीकंडक्टर पॉलिसी 2022 मध्येच घोषित केली होती. ठीक आहे. 2022-2027 मध्ये आम्ही काय करणार आहे ते सगळं त्यांनी घोषित केलं होतं, आणि आता त्याची प्रॉपर अंमलबजावणी सुरू झालेली आहे. म्हणून डेडिकेटेड सेमीकंडक्टर पॉलिसी लागू करणारं पहिलं राज्य बनलेले गुजरात. गुजरातमध्ये तब्बल 1.24 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आलेली आहे. आपल्याकडचा जो काही वेदांता फॉक्सकॉन नावाचा जो काही सेमीकंडक्टर बनवणारा प्लांट होता तो सुद्धा कुठे गेला होता? गुजरातमध्ये. ठीक आहे. यानंतर जर बघितलं तर भारत सरकारने 2021 मध्ये सेमीकंडक्टर मिशन सुद्धा सुरू केलेलं आहे. तर भारत सरकारने कधी सुरू केलं? 2021 ला सेमीकंडक्टर मिशन सुरू केलेलं आहे. सेमीकंडक्टर आपल्या सगळ्या गोष्टींमध्ये वापरला जातं, जे इलेक्ट्रॉनिक गोष्टी आहे त्यामध्ये. गुजरात विषयी जाणून घेऊया. गुजरातचा स्थापना दिवस आणि आपला स्थापना दिवस सेमच आहे, 1 मे. त्यानंतर जर बघितलं तर प्रधानमंत्री मोदींनी जनसंचय जनभागीदारी उपक्रम कुठे सुरू केला? तर गुजरातमध्ये. गुजरातमध्ये अदानी ग्रीन एनर्जीने जगातील सर्वात मोठं अक्षय ऊर्जा उद्यान कुठं बांधलं? तर खावडा या ठिकाणी. त्यानंतर गुजरातमध्ये 5200 वर्ष जुनी हडप्पा संस्कृतीतील वस्ती कुठे आढळली? तर कच्छ या ठिकाणी. त्यानंतर भारतातील स्वच्छ ऊर्जा अंगीकारण्यात कर्नाटक आणि गुजरात ही जी 2 राज्य आहे मित्रांनो ती आघाडीवर आहे. त्यानंतर IREDA ने गुजरातमध्ये आपली उपकंपनी कुठं स्थापन केली? तर गिफ्ट सिटीमध्ये. ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया. भारतातील पहिल्या गोष्टीशी संबंधित क्वेश्चन होता म्हणून ते सुद्धा बघून घेऊया. भारतातील पहिली सेमीकंडक्टर पॉलिसी लागू करणारं राज्य कोणतं, असा क्वेश्चन होता. बरोबर. मग याला म्हटलं तर पहिल्या घडामोडी. तर पहिली घडामोडी आहे इथं भारतातील पहिली स्वदेशी बुलेट ट्रेन कोण तयार करेल? तर BEML नावाची कंपनी. दलित उपकोटा लागू करणारं पहिलं राज्य हरियाणा. देशातील पहिली ऑइल पाम प्रोसेसिंग प्लांट जो आहे तर तो अरुणाचल प्रदेशमध्ये स्थापित करण्यात आलेला आहे. तर पाम ऑइल साठी पहिला आपण म्हणूया कारखाना कुठं स्थापन करण्यात आला? अरुणाचल प्रदेश येथे. भारतातील पहिला सरकारी मालकीचा OTT प्लॅटफॉर्म कोणी लॉन्च केला? केरळने. भारतातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्र कुठे ओपन करण्यात आलेले आहे? तर पटना बिहारमध्ये. 5 कोटी आयुष्यमान कार्ड बनवणारं देशातील पहिलं राज्य? उत्तर प्रदेश. भारतातील पहिला 155 मिलीमीटरचा जो काही बारूद बॉम्ब आहे तर तो कोणी बनवला? IIT मद्रासने. पूर्व भारतातील पहिलं अपंग विद्यापीठ कुठे ओपन करण्यात आलं? तर झारखंडमध्ये. भारतातील पहिला आयुर्वेद कॅफे कुठे सुरू झाला? दिल्लीमध्ये. युनेस्कोच्या यादीत भारतातील पहिले साहित्य शहर म्हणून कोणत्या शहराची नोंद झाली? कोझिकोडे, केरळची. 5वा इथं प्रश्न आहे, जनजाती गौरव दिवस 2024 कधी साजरा केला जातो? तर जनजाती गौरव दिवस जो आहे तो बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या निमित्ताने सेलिब्रेट केला जातो. बिरसा मुंडा यांची या वर्षी मित्रांनो 150वी जयंती जी आहे ती मोठ्या उत्साहात सेलिब्रेट होत आहे. आणि त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने जवळपास 6000 पेक्षा जास्त कोटी रुपयांचे जे काही प्रोजेक्ट आहे ते आदिवासी बांधवांसाठी डिक्लेअर करण्यात आलेले आहे. आदिवासी बांधवांच्या ज्या काही वस्त्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण केल्या जाणार आहे त्या प्रोजेक्ट अंतर्गत. तर बघा मित्रांनो, आदिवासी स्वातंत्र्य सैनिक बिरसा मुंडा जे आहे तर त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने 15 नोव्हेंबर रोजी काय केलं जातं? तर आदिवासी गौरव दिन जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 150 वर्ष जे आहे
जयंतीचे हे 150वं वर्ष आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. 6640 कोटीचे जे काही प्रोजेक्ट जे आहे ते मंजूर करण्यात आलेले आहे. 6वा क्वेश्चन आहे, प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाचे नवीन सीईओ कोण बनलं? तर बघा, प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाचे नवीन सीईओ बनलेले अमनदीप जोहल. यानंतर एज्युकेशन वर्ल्ड इंडिया स्कूल रँकिंग अवॉर्ड्स, कोणते अवॉर्ड्स आहे? एज्युकेशन वर्ल्ड इंडिया स्कूल रँकिंग अवॉर्ड्स आहे 2024-25. त्यामध्ये एज्युकेशन लीडर ऑफ द इयर, तर या अवॉर्ड्स मध्ये एज्युकेशन लीडर ऑफ इयर नावाचा पुरस्कार जो आहे तो कोणाला मिळाला? कुणाल दलाल यांना. कुणाला मिळाला? कुणाल दलाल यांना. तर कुणाल दलाल यांची JBCN नावाची एज्युकेशनल एक काय आहे तर कंपनी आहे, आणि ती कंपनी शिक्षण क्षेत्रामध्ये चांगलं काम करते, म्हणून कुणाल दलाल यांना एज्युकेशन वर्ल्ड इंडिया स्कूल रँकिंग 2024-25 मध्ये एज्युकेशन लीडर ऑफ द इयर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेला आहे. इगासी दिवाळी उत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आलेला आहे? तर इगासी दिवाळी जो उत्सव मित्रांनो, त्याविषयी एक स्टोरी सांगतो की जेव्हा रावणाला मारून लंकेचं दहन करून जेव्हा प्रभू श्रीराम परतले अयोध्येमध्ये, तर अयोध्येमध्ये परतल्यानंतर ती जी न्यूज आहे ती पर्वतीय एरियापर्यंत पोहोचण्यासाठी तब्बल 11 दिवस लागले. मग 11 दिवसानंतर पर्वतामधल्या लोकांना कळलं की प्रभू श्रीरामांनी रावणाच्या लंकेचं दहन केलं आहे, आणि मग त्या 11 दिवसानंतर एक उत्सव जो आहे तो त्या पर्वतीय क्षेत्रामध्ये सुरू झाला, त्याला म्हटलं तर इगासी दिवाळी उत्सव. मग इगासी दिवाळी उत्सव जो आहे मित्रांनो, तर तो उत्तराखंडमध्ये सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे, तर याची स्टोरी होती. मग आता यावेळी या उत्सवामध्ये हा एक लोक उत्सव आहे, यामध्ये मोदीजींनी आणि त्याचबरोबर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सहभाग नोंदवलेला आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, 9वा क्वेश्चन. नोव्हेंबर 2024 मध्ये युनायटेड नेशन्स मध्ये US राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर बघा मित्रांनो, एलिस स्टेफनिक यांची नियुक्ती USA चे राजदूत म्हणून युनायटेड नेशन मध्ये करण्यात आलेली आहे. आता डोनाल्ड ट्रम्प कितवे राष्ट्राध्यक्ष बनले असं जर क्वेश्चन आला तर 47वे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. त्यांनी अजून पदभार स्वीकारलेला नाही, त्यांना जानेवारीमध्ये पदभार जो आहे तो जो बायडन यांच्याकडून मिळणार आहे. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन DC. त्यानंतर अमेरिका उत्तरखंडामध्ये येतो. $, हे अमेरिकेचं चलन आहे. 10वा क्वेश्चन आहे, 43वा भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा कुठे आयोजित केला जात आहे? तर 43वा भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित केला जात आहे. नवी दिल्ली या ठिकाणी जे काही प्रगती मैदान आहे, तर या प्रगती मैदानावर हा व्यापार मेळा आयोजित केला जातोय. या मेळ्याची थीम आहे विकसित भारत @2047. विकसित भारत ॲट 2047. आता मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा, 18वा प्रवासी भारतीय दिवस जे संमेलन असणारे, जी परिषद असणारी 2025 मध्ये आयोजित करण्यात येणारी, तर ती कोणत्या राज्यात आयोजित केलं जाणार आहे? तर प्रवासी भारतीय दिवस परिषद जी आहे किंवा संमेलन जे 18वं, तर ते भुवनेश्वर ओडिसामध्ये त्याचं आयोजन केलं जाणार आहे. ठीक आहे, तर भुवनेश्वर ओडिसामध्ये त्याचं आयोजन केलं जाणार आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर परराष्ट्र मंत्री S जयशंकर आणि ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी या दोघांनी मिळून 18व्या प्रवासी भारतीय दिवसाबद्दल एक अधिकृत वेबसाईट सुद्धा लॉन्च केली आहे. 18व्या प्रवासी भारतीय दिवसाची थीम आहे मायग्रंट कॉन्ट्रीब्युशन टू डेव्हलप इंडिया. यानंतर 12वा क्वेश्चन, नोव्हेंबर 2024 मध्ये सी व्हिजिल 2024 या सर्वात मोठ्या तटीय संरक्षण सरावाच्या 4थ्या आवृत्तीचं आयोजन कोण करेल? तर बघा, तटीय म्हणजे किनारी भागाचं संरक्षण करायचं, मग त्याचं आयोजन कोण करेल? तर भारतीय नौदल करेल. कोण करेल? भारतीय नौदल करेल. तर सी व्हिजिल 24 ची 4थी आवृत्ती जी आहे ती भारतीय नौदलाच्या माध्यमातून तिचं समजून घ्या, तो युद्ध सराव जो आहे तो भारतीय नौदल आयोजित करणार आहे. ठीक आहे, भारतीय नौदलाची स्थापना 16 जानेवारी 1950 मध्ये झाली होती. नवी दिल्लीमध्ये मुख्यालय आहे. अध्यक्ष आहे ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी. नौदल दिन सेलिब्रेट केला जातो 4 डिसेंबरला आणि बोधवाक्य नो वरुण चालू घडामोडी ज्या आहेत तर त्यांचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, तर सुरुवात करूया. बघा, पहिला क्वेश्चन काय म्हणतोय तर बघा, कॉमनवेल्थ ऑफ डॉमिनिक. ठीक आहे, तर डॉमिनिक नावाचा देश आहे. ठीक आहे, कॉमनवेल्थ ऑफ डॉमिनिक असं त्याचं नाव आहे. तर हा जो कॉमनवेल्थ ऑफ डॉमिनिक आहे तर त्याने जानेवारी 2024 मध्ये कोणाला आपला सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर देण्याची घोषणा केलेली आहे.
तर जानेवारी 2025 मध्ये, ठीक आहे, जानेवारी 2025 मध्ये डॉमिनिक देश त्यांचा सर्वोच्च पुरस्कार डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर कुणाला देण्याची घोषणा केलेली आहे डॉमिनिक या देशाने. तर तो अवॉर्ड जो आहे तो नरेंद्र मोदी यांना देण्याची घोषणा जी आहे ती डॉमिनिक या देशाने केलेली आहे. तर बघा मित्रांनो, नोव्हेंबर 2024 मध्ये ही घोषणा करण्यात आली. हा जो पुरस्कार आहे तर त्याचं वितरण जे आहे ते जानेवारी 2024 मध्ये होणार आहे. बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर का दिला जाणार आहे, तर त्यांनी कोविड-19 मध्ये डॉमिनिक या देशाला खूप मोठ्या प्रमाणावर मदत केली होती, म्हणून त्यांना हा अवॉर्ड जो आहे तो दिला जाणार आहे. तर भारताने खूप जास्त मदत केली होती कोविड-19 मध्ये, म्हणून मोदीजींना हा अवॉर्ड दिला जाणार आहे. यानंतर दुसरा क्वेश्चन, जगातील पहिलं हाय अल्टिट्यूड पॅरा स्पोर्ट्स सेंटर कुठे स्थापित केलं जाईल. तर बघा मित्रांनो, अधिक उंचीवरील जे काही अपंग दिव्यांग खेळाडू आहे तर त्यांच्यासाठी आपण एक स्पोर्ट्स सेंटर स्थापन करत आहोत. ठीक आहे, मग अधिक उंचीवर असल्यामुळे त्याला हाय अल्टिट्यूड असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे त्याला? हाय अल्टिट्यूड म्हटलेलं आहे. मग बघा मित्रांनो, जगातील पहिलं हाय अल्टिट्यूड पॅरा स्पोर्ट्स सेंटर जे आहे ते आपण लेह लडाख या ठिकाणी त्याचा स्थापना जी आहे ती करणार आहे. तर त्याची अलीकडे पायाभरणी जी आहे ती करण्यात आलेली आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. आपण जर बघितलं तर लेह लडाख येथे हे जे काही पॅरा स्पोर्ट सेंटर जे आहे ते ओपन केलं जाणार आहे. जितकं हाय अल्टिट्यूड असतं तितकं समजून घ्या की गोष्टींचा सामना करणं कठीण असतं. हाय अल्टिट्यूड वर जर आपण एखाद्या गोष्टीची तयारी केली तर आपण एकदमच परफेक्ट बनून जातो प्रत्येक गोष्टीमध्ये. ठीक आहे, जर तुम्ही बघितलं असेल की आपलं एक बैल आहे बकासूर, ठीक आहे, तर बकासूरची जी ट्रेनिंग आहे ती डोंगरावर होते, तो डोंगरावर पळत जातो आणि तिथून खाली पळत येतो. तर बाकीच्या बैलाच्या तुलनेत शर्यतीमध्ये बकासूर कसा पुढे असतो. ठीक आहे, जे बैल प्रेमी असतील त्यांना 100% हे उदाहरण कळालं असेल. तर तसंच आपण जर बघितलं हाय अल्टिट्यूडवर आपण जर स्पोर्ट्सची तयारी केली तर त्याचा निश्चितच आपल्याला फायदा होतो. म्हणून हे हाय अल्टिट्यूड पॅरा स्पोर्ट्स सेंटर जे ते फक्त भारतातल्या नाही तर जगातल्या खेळाडूसाठी आपण स्थापन करत आहोत लेह लडाख या ठिकाणी. ठीक आहे, तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचे. मग आता जगातील पहिल्या घडामोडी आता आपण बघून घेऊया. जसं की जगातील पहिलं हाय अल्टिट्यूडचं स्पोर्ट्स सेंटर आपल्या भारतातील लेह लडाख या ठिकाणी स्थापन होणार आहे. त्याचबरोबर जगातील पहिलं 6G उपकरण कोणत्या देशाने लॉन्च केलं? जपानने. कोणता देश आपल्या सर्व हिमनद्या गमावणारा देश बनला आहे? तर व्हेनेझुएला. त्यानंतर जगातील पहिले आशियाई राजा गिधड संवर्धन आणि प्रजनन केंद्र कुठे सुरू झालं? तर UP मध्ये महाराजागंज. समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा आग्नेय आशियातील पहिला देश कोणता आहे? तर थायलंड. कोणी जगातील पहिले 3D प्रिंटेड स्पेस रॉकेट इंजिन अग्निबाण जे आहे ते लॉन्च केलेलं आहे? तर ती कंपनी आहे मित्रांनो अग्निकुल कॉस्मॉस, जी चेन्नई मधली कंपनी आहे. त्यानंतर मेनिंजायटिस साठी लस आणणारा पहिला देश कोणता ठरला? तर नायजेरिया. कोणती अंतराळ संस्था जगातील पहिला लाकडी उपग्रह जो आहे तो प्रक्षेपित करणार आहे? तर नासा आणि जॅक्सा यांनी मिळून काय केलेलं आहे? लाकडी उपग्रह ऍक्च्युअली प्रक्षेपित सुद्धा केलेला आहे. यानंतर पुढे जाऊया. तिसरा क्वेश्चन, गुरु नानक जयंती किंवा गुरुपर्व 2024 कधी साजरी केली गेली? तर गुरु नानक जयंती मित्रांनो 15 नोव्हेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात आली. मित्रांनो हे वर्ष खूप महत्वाचं आहे, कारण या वर्षी गुरु नानक यांची 555वी जयंती जी आहे तर ती सेलिब्रेट केली जात आहे. गुरु नानक यांचा जो जन्म आहे तर तो 1469 मध्ये झाला होता. ही गोष्ट लक्षात ठेवा. गुरु नानक जे आहे तर ते शीख धर्माचे पहिले गुरु आहे. ठीक आहे, फर्स्ट गुरु आहे. शीख धर्मामध्ये एकूण 10 गुरु आहे, त्यापैकी गुरु नानक हे पहिले गुरु आहे. आणि त्याचबरोबर गुरु नानक यांनी शीख धर्माची स्थापना केली आहे. ठीक आहे, तर शीख धर्माचे ते संस्थापक आहे. तर गुरु नानक यांची जयंती जी आहे ती 15 नोव्हेंबर रोजी जगभरात सेलिब्रेट करण्यात आली. आपण जर बघितलं शीख धर्माचा पाया जो आहे तो गुरु नानक यांनी रचलेला आहे. 555वी जयंती जी आहे ती आपण आता सेलिब्रेट करत आहोत. ठीक आहे, त्याचबरोबर जर बघितलं गुरु नानक यांचा जन्म 1469 मध्ये झाला होता. ते पहिले शीख गुरु होते. त्यांनी गुरु ग्रंथ साहिब हा जो ग्रंथ आहे पवित्र ग्रंथ तो सुद्धा लिहिला होता. आपण जर बघितलं शीखांचे जे 10 गुरु आहे त्यामध्ये आपल्याला काही मेन गुरु माहितच असले पाहिजे, हे सगळेच मुख्य आहे. पण काही अजून महत्वाचे जसं की संस्थापक गुरु नानक देवजी, त्यानंतर गुरु अंगद देवजी, गुरु अमरदास जी, त्यानंतर गुरु रामदास जी, गुरु अर्जन देवजी, तर हे महत्वाचे बघा. त्यानंतर गुरु हरगोविंदजी, गुरु हर रायजी, गुरु हरकृष्णजी, त्यानंतर गुरु तेग बहादूरजी, ठीक आहे, आणि गुरु गोविंद सिंगजी. तर पहिले 5वे 9वे आणि 10वे
हे आपल्याला शीख गुरु माहित पाहिजे आणि खास करून पहिले आणि शेवटचे शीख गुरु तरी लक्षात ठेवायचे आहे. यानंतर आशियातील सर्वात मोठा खुला व्यापार मेळा बाली जत्रा कोणत्या राज्यात सुरू झाला आहे? तर बघा मित्रांनो, आशियातील सर्वात मोठा खुला व्यापार मेळा जो आहे बाली जत्रा तो ओडिशामध्ये सुरू झालेला आहे. तर आपला जो काही मॅप आहे तो अशा प्रकारे आहे आणि आपल्या मॅपवर या ठिकाणी ओडिशा राज्य स्थित आहे आणि ओडिशा राज्यातून एक नदी वाहत येते आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते, ती म्हणजे महानदी. तर महानदीच्या आजूबाजूच्या एरियामध्ये बाली जत्रा नावाचा उत्सव जो आहे तर तो सेलिब्रेट करण्यात येतो. पहिले काय व्हायचं, पहिले ओडिशामधून जगभर व्यापार केला जायचा. ठीक आहे, लोक पहिले महानदीपाशी यायचे बोटी घेऊन आणि त्या बोटी महानदीमधून बंगालच्या उपसागरापर्यंत जायच्या आणि तिथून त्या जगात वेगवेगळ्या ठिकाणी जायच्या आपला माल घेऊन. तर या बोटी जाण्या अगोदर जो उत्सव सेलिब्रेट केला जायचा त्याला म्हटलं तर बाली जत्रा. आणि हा जगातील सर्वात मोठा आपण म्हणूया की ही एक जत्रा आहे, हे एक उत्सव जो आहे तर तो सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे, ही परंपरा जी आहे ती पहिल्यापासून चालत आलेली आहे ओडिशामध्ये. आपण जर बघितलं तर हा उत्सव जो आहे तो 22 नोव्हेंबर रोजी संपणार आहे, जो आता सुरू झालेला आहे. ओडिशाच्या प्राचीन सागरी व्यापाराच्या इतिहासाचं औचित्य साधून हा उत्सव जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. आता ओडिशाविषयी महत्वाच्या काही घडामोडी जाणून घेऊया. म्हणजे ओडिशा त्यामध्ये मेन रोल आहे ओडिशाचा, अशा घडामोडी जाणून घेऊया. जसे की बघा, कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुभद्रा योजना सुरू केली? ओडिशाने. कोणत्या राज्याने चौथा राष्ट्रीय चिल्का, हे काय आहे, चिल्का पक्षी महोत्सव आयोजित केला? तर ओडिशाने. कारण ओडिशामध्ये चिल्का सरोवर आहे जे भारतातील सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. त्यानंतर 18व्या प्रवासी भारतीय दिवसाचं आयोजन कोण करेल? भुवनेश्वर, ओडिशा. भारतातील पहिले इंडोर ॲथलेटिक्स अँड जलचर केंद्राचं उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आलं? ओडिशा. त्यानंतर ओडिशाच्या पदवीधारकांसाठी ओडिसर्व हा प्रकल्प कोणी सुरू केला? तर धर्मेंद्र प्रधान यांनी, जे केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री आहे. कोणत्या राज्याने विविध सरकारी विभागामध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी अतिरिक्त 10 दिवसांची प्रासंगिक रजा जाहीर केली? तर ओडिशाने केलेली आहे. त्यानंतर 9वा क्वेश्चन आहे, ओडिशाच्या कोणत्या जिल्ह्यात केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पहिलं स्किल इंडिया सेंटर सुरू केलं? तर तो जिल्हा आहे संबळपूर. त्यानंतर मयूरभंज जिल्ह्यातील लाल मुंगीची चटणी जी आहे ती खूप फेमस आहे, जिला अलीकडे GI टॅग मिळाला, तर ती कोणत्या राज्यातील आहे? तर ओडिशामधील. भारतातील पहिलं राईस ATM कुठे सुरू झालं? ओडिशामध्ये. त्यानंतर भारतातील पहिली ब्लॅक टायगर सफारी, ज्यालाच काय म्हटलं तर मेलेनिक टायगर, जे काळ्या रंगाचे वाघ आहे त्यांना काय म्हटलं तर मेलेनिक टायगर. तर ब्लॅक टायगर किंवा मेलेनिक टायगर सफारी जी आहे ती कुठे सुरू झाली? तर ओडिशामध्ये. यानंतर पुढे जाऊया. 5वा क्वेश्चन आहे, नोव्हेंबर 2024 मध्ये जे काही क्रीडा पुरस्कार घोषित करण्यात आले, त्या क्रीडा पुरस्कारामध्ये कोच ऑफ द इयर महिलांचा जो काही क्रीडा पुरस्कार आहे तो कोणाला मिळालेला आहे? तर बघा मित्रांनो, महिलांचा जो काही क्रीडा पुरस्कार आहे कोच ऑफ द इयरचा तर तो मिळालेला आहे सुमा शिरूर यांना. तर तुम्ही बघितलं असेल की अलीकडे भारतीय जे नेमबाज आहे, ठीक आहे, नेमबाज आहे, तर या नेमबाजांनी काय केलेलं आहे तर ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक, ठीक आहे, तर जे काही ऑलिम्पिक आहे आणि जे काही पॅरालिम्पिक आहे यामध्ये मोठ्या प्रमाणावर पदकं जिंकलेली आहे आणि त्याचं श्रेय जर कुणाला जातं ते जातं सुमा शिरूर यांना. त्यामुळे सुमा शिरूर यांची वर्षातील सर्वोत्तम प्रशिक्षक महिला म्हणून निवड करण्यात आलेली आहे. त्यांना त्या पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं आहे. आपण जर बघितलं पॅरालिम्पिक मध्ये अवनी लेखरा यांनी पदक जिंकलेलं आहे. 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये त्यांनी सुवर्ण पदक जिंकलं. तर त्यांना मार्गदर्शन कोणी केलं होतं तर सुमा शिरूर यांनी केलं होतं. त्यानंतर आता ऑक्टोबर 2024 साठी ICC इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचा प्लेअर ऑफ द मंथ कोणाला घोषित करण्यात आला आहे? तर बघा, ICCचा ऑक्टोबरचा प्लेअर ऑफ द मंथ पाकिस्तानचा पुरुष खेळाडू नोमान अली आणि अमेलिया केअर ही न्यूझीलंडची महिला खेळाडू, तर यांना प्लेअर ऑफ द मंथचा पुरस्कार मिळाला. म्हणजे उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 A आणि B. यानंतर पुढे जाऊया. बघा, ICC विषयी जाणून घेऊया. 15 जून 1909 ला ICC स्थापना करण्यात आली. मुख्यालय दुबई येथे आहे. त्यानंतर ग्रेग बार्केल जे आहे तर ते सध्याचे अध्यक्ष आहे. डिसेंबर 2024 पासून ICC चे अध्यक्ष जय शाह बनणार आहे. त्यानंतर जो अलार्डिस जे आहे ते CEO आहे ICC चे. यानंतर 7वा क्वेश्चन, 15 नोव्हेंबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या बोडोलँड महोत्सवाचे उद्घाटन कुठे केले? तर बघा मित्रांनो, एक बोडो आदिवासी जमात आहे, तर त्यांचा एक उत्सव जो आहे तो सेलिब्रेट केला होता. त्यांची भाषा, त्यांची संस्कृती जतन करण्यासाठी त्याला म्हटलं तर बोडोलँड उत्सव. तर त्याचं
यावर्षी आयोजन कुठं होणार आहे तर नवी दिल्लीमध्ये याचं आयोजन होणार आहे. ठीक आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली या ठिकाणी काय करणार आहे तर बोडोलँड महोत्सवाचं उद्घाटन त्यांनी केलेलं आहे. आणि हा 2 दिवसीय महोत्सव जो आहे तर बोडो संस्कृती, बोडो साहित्य, बोडो भाषा हे जतन करण्यासाठी एक मोठा उत्सव जो आहे तो सेलिब्रेट केला जात आहे. बोडो आदिवासी जमात जर आपण बघितलं तर आसाममध्ये, त्याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये, नेपाळमध्ये, ईशान्येकडील काही राज्यांमध्ये आपल्याला बघायला मिळते. आता या उत्सवाची थीम काय होती? पीस अँड हार्मनी फॉर प्रॉस्परस इंडिया. तर अशी या उत्सवाची थीम होती. यानंतर पुढे जाऊया. 8वा क्वेश्चन आहे बघा. राष्ट्रीय विधी लोकसेवा प्राधिकरण, नॅशनल लॉ सर्व्हिस आपण काय म्हणूया एजन्सी नवीन कार्यवाहक अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बघा याला शॉर्टकट मध्ये नालसा म्हटलं जातं. आणि नालसा आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. बघा राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाची स्थापना जी आहे ती 1987 मध्ये करण्यात आली होती. तुम्ही एक संकल्पना ऐकली असेल, लोक अदालत. लोक अदालत, ठीक आहे. लोक अदालत म्हणजे न्यायालयात जाण्या अगोदर आपण काय करू शकतो, बाहेरच्या बाहेर खटले जे आहेत ते सॉल्व्ह करू शकतो लोक अदालतीच्या माध्यमातून. त्यामध्ये काही न्यायाधीश असतात, काही समाजसेवक लोक असतात जे न्याय निवाडा करण्याचं काम करतात. तर ही जी लोक अदालत आहे मित्रांनो, ठीक आहे, तर ही संकल्पना, ही जी लोक अदालत आहे ही नालसाद्वारे चालवली जाते. आणि या नालसाच्या लोक अदालतीचं या पूर्वी अध्यक्ष होते न्यायमूर्ती संजीव खन्ना, ठीक आहे, न्यायमूर्ती संजीव खन्ना. पण आता यांची नियुक्ती जी आहे ती भारताचे 51वे सरन्यायाधीश म्हणून करण्यात आलेली आहे. सरन्यायाधीश म्हणून यांची नियुक्ती झालेली आहे संजीव खन्ना यांची. मग त्यामुळे त्यांची जागा रिकामी झाली आणि त्यांच्या जागी न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांची नियुक्ती नालसाचे नवीन अध्यक्ष म्हणून करण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर बघा न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई हे नालसाचे नवीन कार्यकारी अध्यक्ष बनलेले, काही काळासाठी, परमनंट नाहीये. त्यांना जे काही अध्यक्षपदाची वर नियुक्ती जी आहे ती द्रौपदी मुर्मू यांनी केलेली आहे. संजीव खन्ना जे आहे तर यांची त्यांनी जाग घेतलेली आहे. संजीव खन्ना भारताचे 51वे सरन्यायाधीश बनलेले आहे. त्यानंतर नालसाची स्थापना जी आहे तर ती विधी सेवा प्राधिकरण कायदा 1987 नुसार करण्यात आली होती. या नालसाच्या माध्यमातून दुर्बल घटकांना मोफत कायदेविषयक सेवा ज्या आहे ते प्रदान केल्या जातात. ठीक आहे. यानंतर जाऊया पुढे 9वा क्वेश्चन. व्यवसायातील पहिल्या फॉर्च्यून 100 शक्तिशाली व्यक्तींच्या यादीमध्ये एकमेव भारतीय कोण आहे? तर बघा मित्रांनो, बिझनेसमॅनशी संबंधित 100 शक्तिशाली व्यक्तींची एक यादी जाहीर करण्यात आली. ज्या यादीमध्ये एलॉन मस्क जे आहे स्पेस एक्सचे फाउंडर ते टॉपला आहे. मग भारतीय व्यक्ती कुणी आहे का या 100 लोकांमध्ये? तर आहे, मुकेश अंबानी आहे. मुकेश अंबानी किती नंबरला आहे तर 12व्या नंबरवर आहे. मुकेश अंबानींची संपत्ती किती आहे तर $100 बिलियन जवळपास मुकेश अंबानींची संपत्ती आहे आणि ते या यादीमध्ये 12व्या क्रमांकावर आपल्याला बघायला मिळतात. पहिल्या स्थानावर कोण आहे तर एलॉन मस्क आहे. त्यानंतर मुकेश अंबानी जे आहे ते आपल्याला 12व्या क्रमांकावर बघायला मिळतात. दुसऱ्या स्थानावर जर बघितलं तर जेन्सन हुआंग हे आहे, जे एनव्हिडिया नावाची ग्राफिक्स कार्ड बनवणारी एक कंपनी आहे. ज्यांना कोणाला गेमिंगची आवड असेल त्यांना माहित असेल. ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं सत्य नडेला मायक्रोसॉफ्टचे सीईओ आहे. तर हे तिघ व्यक्ती जे आहे तर ते मोस्ट पॉवरफुल बिझनेसमॅनच्या कॅटेगरीमध्ये येतात. त्यामध्ये मुकेश अंबानी जे ते 12व्या क्रमांकावर आलेले आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर 10वा क्वेश्चन. नोव्हेंबर 2024 मध्ये दुबई नॉलेज पार्क येथे सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या पहिल्या परदेशी कॅम्पसचं उद्घाटन कुणी केलं? तर बघा दुबई नॉलेज पार्क म्हणून दुबईमध्ये काय करण्यात आलेलं आहे तर एक जागा डेव्हलप करण्यात आलेली आहे जिथे जगातील वेगवेगळे कॉलेज काय करतात तर आपल्या शाखा ज्या आहेत ते ओपन करतात. मग आपलं जे काही सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी जे आहे तर तिथं पहिलं कॅम्पस जे आहे ते तिथं ओपन केलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन डॉक्टर एस जयशंकर यांनी अलीकडे केलं आहे. यानंतर पुढे जाऊया. राष्ट्रीय पत्रकार दिन 2024 कधी साजरा केला जातो? तर राष्ट्रीय पत्रकार दिवस जो आहे तो 16 नोव्हेंबर रोजी सेलिब्रेट केला जातो. कधीपासून केला जातो तर 1966 पासून केला जातो. लोकशाही समाजात स्वतंत्र आणि जबाबदार प्रेसचं महत्व ओळखण्यासाठी हा दिवस सेलिब्रेट केला जातो. आता मला तुम्ही तुमचं वैयक्तिक मत सांगा. ठीक आहे, येस ऑर नो मध्ये सांगितलं तरी चालेल की आज पत्रकार त्यांची भूमिका निभावत आहे का? ठीक आहे. तर आपण पत्रकार दिवस बघत आहोत. तर पत्रकार त्यांची भूमिका पार पाडत आहेत का? आणि जर पार पाडत आहे तर त्यांचं प्रमाण किती, जे प्रॉपर काम करताय त्यांचं प्रमाण किती आहे?
इथं फक्त तुमचं पर्सनल वैयक्तिक मत मला द्या, कमेंट बॉक्समध्ये भांडण नकोय, ठीक आहे. त्यानंतर चेंजिंग नेचर ऑफ प्रेस हे या वर्षीची थीम होती, चेंजिंग नेचर ऑफ प्रेस. यानंतर पुढे जाऊया 12वा क्वेश्चन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर 2024 मध्ये बिहारमधील कोणत्या शहरामध्ये एम्सची पायाभरणी केली? एम्स नावाचं हॉस्पिटल आहे आणि ते बिहारमध्ये दरभंगा या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे, ठीक आहे. तर दरभंगा या ठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जे आहे, एम्स जे आहे, तर त्याची घोषणा करण्यात आलेली आहे आणि आता ते तिथं बनलं जाणार आहे. आणि त्याचबरोबर या हॉस्पिटल सोबतच 12,100 कोटी रुपयाचे जे प्रकल्प आहे नरेंद्र मोदी यांनी त्या दरभंगा इथून घोषणा केली आहे की देशभरामध्ये जवळपास अजून 12,000 कोटी रुपयांचे प्रोजेक्ट जे आहेत तर ते डिक्लेअर करण्यात आलेले आहे. आता 2 टेस्ट क्वेश्चन आहे. नालसाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आणि कोच ऑफ द इयर म्हणून जो पुरस्कार आहे तो कोणाला मिळाला? तर त्यांची नावं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमचं मत जे मी तुम्हाला विचारलेलं आहे ते मला नक्की कळवायला विसरू नका. त्याचबरोबर आपली यशवंत बॅच आहे. जर आता तयारी करत असाल आणि असं वाटत असेल की परीक्षेची 1 महिना अगोदर 2 महिने अगोदर तयारी करू, तर मग खूप लेट होऊन जातं. हीच योग्य वेळ आहे तुमच्या तयारीसाठी. त्याचबरोबर बघा मित्रांनो, आपल्याकडे टेस्ट सिरीज सुरू झालेली आहे, याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. मला माहिती आहे की तुम्ही खूप सारे काय केलेलं आहे, खूप दिवसापासून वाट बघत आहात, खूप सारे क्लासेस तुम्ही जॉईन केला असेल, इकडं हे तिकडं ते. त्यामुळे आम्ही टेस्ट सिरीजची फी इतकी कमी ठेवलेली आहे. कंबाईनची टेस्ट सिरीजची फी 349 रुपये आणि राज्यसेवेची 249 रुपये ठेवलेली आहे. बघा मित्रांनो, याचे पहिले पेपर कशी क्वालिटी यासाठी मोफत दिलेले आहे, प्लस एक्सप्लेनेशन सुद्धा दिलेलं आहे जे युट्यूबवर अवेलेबल आहे, ते तुम्हाला बघायला मिळेल. पहिले टेस्टचं एक्सप्लेनेशन युट्यूबवर असेल, नंतरचं ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. त्याचबरोबर आपली विजयश्री नावाची राज्यसेवेची बॅच आहे. त्याचबरोबर बघा मित्रांनो, आपल्याकडं फाउंडेशन बॅच सुद्धा आहे. त्याचबरोबर BMC साठी बॅच आहे, त्यानंतर सरळ सेवासाठी बॅच आहे, नोट्स आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी अभ्यास मित्र ॲप्लिकेशनवर बघायला मिळतील. टेलिग्राम चॅनलवर या लेक्चरची PDF आणि इंस्टाच्या पेजवर अभ्यास विषयक रील्स तुम्हाला बघायला मिळतील. तर थांबूया मित्रांनो, आपण इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद, ठीक आहे, ओके.